ओम नमो तत्सदिति। पंचाशवदनोद्भूतान् पंचतत्वादिनायकान् पंचब्रह्ममयानोमि पंचाचार्यन् जगद्गुरुन् विश्वेशलिंगसंभूतं विश्वविद्याविभूषकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुं। त्रैलोक्यसम्पदालिक्य समुल्लेखनवित्तहे सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भोः प्रणमामि परां शिवाम्। भवतः परं नित्यं चिन्मयं वीरतापसं श्रीचन्नवीरशिवाचार्यं नमामि फटिगेश्वरं। भक्तोद्धारकं नित्यं तेजोमयं तपोनिधिं श्रीयोगिराजशिवाचार्यं नमामि फटिगेश्वरम्। आज श्रीपीठ का पूर्व जगतगुरु श्री 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 1008 श्रीमद् जगतगुरु विश्वेश्वर शिवाचार्य जी का 105वां जन्मदिनोत्सव निमित्त और वर्तमान जगतगुरु जी परम पूज्य श्री 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 1008 जगतगुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य भगवत्पाद अंगड़ इनका जन्मदिनोत्सव निमित्त तसेच वैसे ही पीठ का पीठारोहण निमित्त उत्तराधिकारी पीठारोहण निमित्त इस तीनों उपलक्ष्य को लेकर आज इस व्यासपीठ पर विराजमान हुए सिंहासनारूढ़ श्री 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 1008 डॉक्टर चंद्रशेखर भगवत्पाद अंगड़ इनका चरणारविंद पर अनंत दीर्घण प्रणापात करते हुए और इस व्यासपीठ पर विराजमान अभी थोड़ी देर पहले ही अपना प्रास्ताविक सेवा समर्पण किए हुए पूजनीय वीरबसव देवरू नवलगुन का वीरबसव देवर जी और वैसे ही इस व्यासपीठ और विराजमान सभी हमारे पीठ में अध्ययन करते हुए साधक वृंद और इस व्यासपीठ के समोर सामने उपस्थित हुए सभी शादनगर के सभी विद्यार्थीगण और शास्त्री जी संगय स्वामी जी व वैसे ही इस व्यासपीठ के सामने उपस्थित है सभी भक्तालुगण और माता भगिनी और प्यारे बच्चे। आज इधर हम लोग क्योंकि 2-3 दिन से इस श्री सिद्धांत शिखामणि का प्रवचन हम लोग सुन रहे हैं। यहाँ श्री सिद्धांत शिखामणि ये हमारा वीरशैव धर्म के दिव्य ग्रंथ है और मूल ग्रंथ है। इस ग्रंथ को जगतगुरु आदि जगतगुरु रेणुक भगवत्पाद जी ने अगस्त मुनि को निमित्त लेकर उनको उपदेश किए हुए मतलब रेणुका अगस्त संवाद
इस नाम से प्रख्यात हुए श्री सिद्धांत शिखामणि को श्री शिवयोगी शिवाचार्य जी ने सभी विषयों का ग्रहण कर और उसके साथ साथ सभी आगमों का और व्यास महाराज जी ने लिखे हुए सभी शैव पुराणों का सार इस ग्रंथ में उल्लेख किए हुए सभी आगम और व्यास महाराज जी ने लिखे हुए सभी शैव पुराण को पढ़ना, उसके अलावा मतलब पूरा पढ़ सकते तो पढ़ना चाहिए, अगर नहीं हो सकते तो सिर्फ अपना वीरशैव धर्म का जो मूल ग्रंथ है श्री सिद्धांत शिखामणि, इसका अगर अध्ययन करने से सभी आगमों का और पुराणों का अध्ययन हो जाएगा। इन्होंने श्री शिवयोगी शिवाचार्य जी ने आज मतलब उसके बारे में, उस ग्रंथ के बारे में हम लोग 4 दिन से प्रवचन सुन रहे हैं। हम लोग आगे जाकर उनका जो ग्रंथ का आरंभ में ग्रंथ में लिखते वक्त में या पढ़ने वालों को खुद को या पढ़ने वालों को भक्तालों को विघ्न ना आ पाए, इसलिए उन्होंने इस ग्रंथ का आरंभ में मंगलाचरण या मंगल श्लोक उन्होंने लिखे। उसका सिर्फ मंगलाचरण के लिए या भगवान का नमन करने के लिए सिर्फ नमन कर सकते थे। सिर्फ हम लोग जैसे बोलते कि शिवाय नमः या नमः शिवाय, शिव जी को अगर नमस्कार करने तो नमः शिवाय हम बोल सकते हैं। नमः शिवाय अगर बोलेंगे तो शिव जी का नमस्कार हो गया। लेकिन यहाँ शिवयोगी शिवाचार्य जी ने सिर्फ एक शब्द में या एक वाक्य में नहीं बताया, उन्होंने अपना पांडित्य को उपयोग कर मतलब उनका सहारा लेकर, पांडित्य का सहारा लेकर उन्होंने बहुत सारे अलंकार शब्दों में साहित्य भरा हुआ शब्दों के साथ साथ भगवान शिव जी का और उन्हीं का अंदर विराजमान शिव जी का साथ, शिव जी का अर्धांगिनी का, शक्ति का मंगलाचरण के उपलक्ष्य में मंगलाचरण के साथ उनका नमन किए हुए। अगर मान लीजिए हम लोग जैसे मंदिर में जाते तो वहाँ हम लोग देखते कई सारे मंदिरों में या ज्योतिर्लिंगों में या पवित्र स्थानों में जहाँ जहाँ जिन का पवित्र क्षेत्र रहता है, जैसे कभी काशी, ये विश्वनाथ जी का पवित्र स्थान है या कुल देवता है, इस नगरी का नगर देवता या 12 ज्योतिर्लिंगों में से एक, मतलब उसका स्थान का अधिपति। उसका साथ साथ जैसे हम लोग एकाकी नैव रमते जैसे बोला है, वैसे ही जैसे लौकिक रूप में पति पत्नी एक ही साथ में जैसे रहते हैं, वैसे ही भगवान जी को भी अपना पत्नी का साथ हम लोग यहाँ बैसाए हुए हैं। मतलब उनका पत्नी को भी देवालय हम लोग हर एक क्षेत्र में हम देख सकते हैं। जैसे मान लीजिए उदाहरणार्थ श्रीशैल मल्लिकार्जुन, श्रीशैल में अगर गए तो वहाँ सामने मतलब पहला मल्लिकार्जुन का दर्शन होगा, उसके पीछे ही ब्रह्मराम जी का दर्शन होगी। ब्रह्मराम्बा देवी का मंदिर भी उधर है। जैसे यहाँ विश्वनाथ जी का दर्शन और विश्वनाथ जी का पत्नी का भी दर्शन उधर पीछे ही है। जैसे विशालाक्षी माता या अन्नपूर्णा माता, अन्नपूर्णा माता तो पत्नी नहीं है, फिर भी शक्ति में से एक है। वैसे हम लोग जहाँ कहीं भी जाए उनका धर्मपत्नी को
देव मतलब हर एक देव का अपना अपना धर्म पत्नी का साथ रहते हुए हम लोग देखते हैं। वैसे ही इधर श्री शिवयोगी शिवाचार्य जी ने अपना मंगलाचरणों में सिर्फ शिव जी का वंदन नहीं करते हुए आगे जाकर शक्ति का नमन भी उन्होंने किए, शक्ति का नमस्कार या शक्ति का मंगल श्लोक भी इधर लिखे हुए। जैसे हम लोग बोलते हैं कि कन्नड़ में एक कहावत है, रवि काणदन्न कवि कंडा, मतलब जो सूरज नहीं देख पाए उस चीज को कवि या लेखक देख सकते हैं। ऐसे मतलब इसका यही तात्पर्य है कि सिर्फ सूरज का प्रकाश कई वस्तुओं को पड़ सकता है, उसका सूरज का प्रकाश पड़ने से वस्तु का दर्शन होगा, लेकिन कवि का आंखों के सामने कोई भी वस्तु दिखाई देगा तो सिर्फ वस्तु का नाम उल्लेख नहीं करेंगे, वो वस्तु कहाँ से आया, कैसे आया, उसका पूर्ण डाटा, हम लोग बोलते हैं कि बायोडाटा, उसका बायोडाटा पूर्ण ही लेखक लिखते हैं। ये कवि लिख सकते हैं, न कि रवि। रवि मतलब सूरज, सिर्फ सूरज दिखा सकता है, ये वस्तु है, उसका प्रकाश से हम लोग देख सकते हैं। यहीं यहाँ के शक्ति स्तुति में लेखक श्री शिवयोगी शिवाचार्य जी ने, यहाँ हम शक्ति स्तुति का श्लोक हम एक बार देखेंगे। अभी शक्ति स्तुति में 5 श्लोक है, 5 श्लोक का एक बार आंक डालेंगे उसके ऊपर। यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शंभोः प्रणमामि परां शिवाम्। यया महेश्वर शंभोर नाम रूपादि संयुतः नमस्तस्यै तस्यै माया स्वरूपायै नमः परमशक्तये शिवद्यादि समुत्पन्न शांत्यतीत परोत्तरां मातरं तां समस्तानां वंदे शिवकरीं शिवाम्। इच्छा ज्ञानादि रूपेण या शंभोर विश्वभाविनी वंदे तां परमानंद प्रभोदलहरीं शिवाम्। अमृतात्म प्रपन्नानां यासु विद्या प्रदायिनी अहर्निशं महं वंदे तामीशान मनोरमाम्। यहाँ शिवयोगी शिवाचार्य जी ने इन 5 श्लोकों का माध्यम से जगन्माते शक्ति का वर्णन और नमन इन श्लोकों के द्वारा उन्होंने बताया। अगर यहाँ हम लोग इस श्लोक के बारे में अगर देखना है तो इस जगत मतलब इस संसार का अगर नाम लेगा तो हम लोगों का सामने एक वैविध्यमय प्रपंच हम लोगों का सामने आ जाएंगे। मतलब प्रपंच बोले तो सिर्फ काशी बोलेंगे तो काशी का जो निर्माण है, मतलब काशी का जो नक्शा है वो नक्शा हमारे सामने आ सकता है। अगर मान लीजिए गूगल मैप में अगर देखें तो सिर्फ काशी बोलेंगे तो काशी का मैप दिखाई देगा। अगर उसी गूगल मैप ने इडी ब्रह्मांड का या संसार का विश्व का अगर मैप अगर देखें तो गोलाकार में रूप में सभी मतलब जितना भगवान का माध्यम से सृष्टि किए हुए सिर्फ जहाँ इंसान बसे वही नहीं, पूर्ण ब्रह्मांड हम लोगों को दिखाई देगा। सैटेलाइट का माध्यम से हम लोगों को दिखने के मतलब एक माध्यम से हम लोग देख सकते हैं पृथ्वी कैसे है, इस ब्रह्मांड कैसे है, कहाँ कहाँ कौन सा देश बसा हुआ है, ये सब लोग हम लोग देख सकते हैं। वैसे ही इधर प्रपंच अगर नाम लेगा तो वैविध्य में जगत हम लोगों का सामने आएगा। यही इनका अनेक अनंत वस्तुओं का
मतलब एक नक्काशा, एक चेहरा हम लोगों का आंख के सामने आ जाएगा। यही श्री शिवयोगी शिवाचार्य जी ने यहाँ आगे जाकर, जैसे हम लोग सोच सकते हैं कि जैसे अभी मान लीजिए दोनों, एक वस्तु या एक प्राणी या एक पशु हम लोगों के सामने है। जैसे कि पशुओं में बहुत बड़ा या तगड़ा पशु कौन सी है? कोई बोलेंगे तो तगड़ा तगड़ा मोटा बट्टा अट्ठा कट्टा, बच्चों को समझ में नहीं आ रहा है। हाथी है ना, ఏనుగా ఏనుగు రండి, అవునా కాదా? మళ్ళీ ఏనుగు ఉంది కదా, ఏనుగు ఎంత లావుగుంది? మీలట్టు, మీలాగుందా? మనకైనా ఎక్కువ లావుగా ఉంటుంది. మేము దాని ముందు ఏమి కాదు. ఎవరు మన వాళ్ళు ఎవరు ఉంటారో దానికైనా ఎక్కువ లావు. అలాంటి లావుగా ఏ ప్రాణి కూడా లేదు. ఏదైనా ఉందా? హైట్గా ఉండొచ్చు, హైట్కి వేరే వేరే ప్రాణి ఉండొచ్చు, జీబ్రా గిబ్రా ఉండొచ్చు, కానీ ఏనుగుకైనా లావుగా ఏ ప్రాణి లేదు. हाथी के जैसा कोई भी बड़ा प्राणी नहीं है, मतलब मोटा तगड़ा प्राणी कोई भी नहीं है। अगर उसके हम लोगों को दिखने वाला जो चीज़, मतलब वस्तु या जीवी हम बोलते हैं, चींटी, उसके भी छोटा भी है लेकिन हम लोगों को दिखाई नहीं देता है। चींटी से भी छोटा मच्छर, मच्छर से भी छोटा बहुत सारे प्राणी हैं, मतलब बहुत सारे कीटाणु हैं। लेकिन हम लोगों को एक उदाहरणार्थ हम ले गए तो चींटी या हाथी, दोनों में अगर हम लोगों का लौकिक रूप से अगर देखें तो हम लोग सोचते हैं कि दोनों में शक्ति है, या हम लोग सोचते हैं कि मोटा हाथी में मोटा शक्ति है, छोटा जो चींटी में, चींटी समझ में आए ना, चीमा, छोटा हाथी छोटा चींटी में छोटा शक्ति है। ऐसा नहीं है, दोनों में से बराबर शक्ति रहती है, लेकिन उसका उपयोग अलग अलग तरीके से अलग अलग ढंग से होती है। लेकिन दोनों में से शक्ति हम लोग सोचते हैं कि अलग अलग है, लेकिन ऐसा नहीं सोचना चाहिए। दोनों में शक्ति एक ही समान दिए हुए हैं। दोनों में शक्ति, जो आत्मा में शक्ति है, दोनों में जो आत्मा है वो एक ही है। वो परमात्मा एक ही जैसे सभी अणुरेण तृणकाष्ठों में एक ही जैसे है, लेकिन दिखाई देने में अलग अलग से अलग अलग ढंग से उसका आकार रहते है, लेकिन शक्ति उतना बड़ा या उतना छोटा नहीं रहती है, सभी में समान रहती है। वैसे ही हम लोग इधर शक्ति को कल तो बोले थे ये करना है। यही तो दिक्कत है इधर। नहीं, 2-3 दिन से हम कन्नड़ में ही बोल रहे थे, लेकिन एक माँ ने आके बोली कि कन्नड़ में समझ में नहीं आ रहे, इसलिए हिंदी में बोलिए, हिंदी में सभी को समझ में आएगा। हिंदी में सभी समझ सकते हैं हिंदी को, इसलिए हिंदी में बोलने करके आज ही एक माता ने बोली थी, इसलिए मैं कन्नड़ में ही तैयार किया था लेकिन हिंदी में बोल रहा हूँ। ऐसे बोले तो ये जो पूर्व तैयारी जो रहती है कन्नड़ में, इधर लिखा हुआ कन्नड़ में हूँ, लेकिन अभी बोल रहे हैं कि कन्नड़ में बता दो। माँ साहब जी ने बोले कि जैसे कि सभी लोगों को समझ में आना चाहिए वैसे भाषा में बोलने के लिए बोले, ठीक है, क्योंकि ये जो लाइव चल रहे हैं ना, ये सभी जगह में जाते रहते हैं। जैसे कि पीठ जी, अपना पीठ का बहुत सारे भक्त लोग हैं, अलग अलग प्रांत में अलग अलग भाषा का भक्त लोग हैं, लेकिन उनका सभी भाषा में बताना है तो थोड़ा मुश्किल ही है। दोनों मिक्स करके बोलूँगा, थोड़ा बहुत तो हिंदी में बोलूँगा, बाद में कन्नड़ में भी बोल सकता हूँ मैं। विषय कहाँ चला गया?
जैसे सृष्टि का निर्माण, अगर सृष्टि का निर्माण में जितना शिवजी का अवसर है, जितना शिवजी का पात्र है, वैसे ही शक्ति को भी उतना ही पात्र है। मतलब जैसे घर चलाने में जैसे घर का यजमान का पात्र रहता है, वैसे ही आपका पात्र, यजमानती का पात्र, श्रीमती का पात्र भी उतना ही रहता है एक घर का अगर देखें तो। वैसे इस प्रपंच का, हम लोग इस प्रपंच के बारे में अगर देखें तो इस प्रपंच का निर्माण होने में जितना आवश्यक, मतलब जितना शक्ति, जितना ताकत शिवजी का है, शिवजी का मुख्य है, उतना ही मुख्य शक्ति को भी है। हम लोग शक्ति के अलावा इस प्रपंच का ऊहा भी नहीं कर सकते। अगर यहाँ शक्ति जगत का निर्माण कारण में शक्ति उपादान कारण होगा तो शिव जगत का निमित्त कारण, या निमित्त और उपादान अगर बोलते चाहें तो वो दिमाग से ऊपर जाते हैं। दोनों में मतलब दोनों का एक ही है, निमित्त और उपादान दोनों शिवजी है या शक्ति के साथ साथ। यहाँ अगर देखें तो जगत का निर्माण पात्र में शक्ति का पात्र उपादान कारण में हो सकता है और उसका शिवजी का पात्र निमित्त कारण। ये दोनों मिलकर अभिन्न निमित्त उपादान कारण, अगर ये दोनों मिलकर ही सृष्टि का निर्माण हुआ है, इसलिए ये दोनों में अभिन्न नहीं है, भिन्न नहीं है, ये दोनों अभिन्न है, एक ही साथ है। इसलिए यहाँ अपना शिवयोगी शिवाचार्य जी ने शक्ति को शिवजी का अर्धांगिनी नाम से बताया गया है। शिवजी का अर्धांगिनी कोई होगा तो वो शक्ति है। जैसे हम लोग धर्मपत्नी जो बोलते हैं ना, मतलब कन्नड़ में बोले तो अंगी बोले तो क्या बोलते हैं, शर्ट को अंगी बोलते हैं हम लोग, शर्ट कपड़ा, अंगी अंगी मतलब ಈ ಒಂದು ಶರೀರದ अर्ध अंगी मतलब अर्धांग, स्त्रीलिंग है इसलिए अर्ध अंगी। उसको हम कन्नड़ में अंगी वो अलग है, लेकिन शरीर का अंग लेना चाहिए। अंग मतलब ये शरीर का आधा भाग शिवजी ने शक्ति को दिए हुए। आगे जाकर यहाँ अपना कालिदास संस्कृत का कवि कुलगुरु कालिदास में अपना श्लोक में वागर्ताविव संपृक्तौ वागर्त प्रतिपत्तये जगद पितरौ वंदे पार्वती परमेश्वरो, जैसे उनका मंगल श्लोक में, उनका शायद रघुवंश में मंगल श्लोक लिखते वक्त में, मंगलाचरण लिखते वक्त में एक श्लोक लिखते हैं। उस श्लोक के माध्यम से उन्होंने बताते हैं कि जैसे शब्द का अर्थ उसके साथ साथ शब्द का अर्थ भी रहता है। एक शब्द सिर्फ शब्द अलग शब्द एक ही नहीं रहता है। कभी भी एक ही शब्द का कोई ही एक शब्द का उच्चारण करेंगे तो, अभी मैं बोला कि कन्नड़ में अंगी, अंगी अगर शब्द है इसका अर्थ अपने आप दिमाग में आ जाता है हम लोगों को। जैसे अगर दूसरा बोले तो काशी, अगर बोले तो काशी का जो चित्र है, जो अर्थ है, सभी अपना मन में आ सकते नहीं। काशी का अर्थ अलग अलग है, काश्यतिथि काशी या विद्यानगरी या साम्राज्य, अलग अलग नाम से काशी का बनारस वगैरह नाम है। लेकिन काशी बोलेंगे तो विश्वनाथ का मंदिर और गंगा नदी ये सब सामने आता है कि नहीं। मतलब एक शब्द बोलेंगे तो उसका अर्थ उसके साथ साथ ही
हम लोगों को समझ में आता है, उसका अर्थ उसके साथ ही रहता है। वैसे ही यहाँ जगदप पितरौ वंदे पार्वती परमेश्वरो, इस जगत का आदि दंपति को ही अगर होगा तो वो पार्वती परमेश्वर है। मतलब इस जगत का, सृष्टि का आदि दंपति उसके आगे कोई नहीं है। ये लौकिक उदाहरण अगर देखा तो पार्वती परमेश्वर हम लोग नाम लेते हैं, लेकिन यही प्राकृतिक भाषा में अगर लेकर तो देखा तो, शास्त्रीय भाषा में अगर लेकर देखा तो शिव और शक्ति, ये दोनों का नाम सबसे आगे, इसके आगे कोई दाम्पत्य नहीं है। इससे ही इसी प्रपंच का, इसी सारा ब्रह्मांड का निर्माण हुआ है। इसका साथ इसलिए यहाँ शिवयोगी शिवाचार्य जी ने अपना जो मंगलाचरण में पार्वती जी का, शक्ति का वर्णन करते हुए उनका नमन बोले। जैसे आगे एक उदाहरण अगर हम लोग देखें तो जैसे पुल है, जैसे कोई सा भी पुल अगर लेगा तो वो पुल है, पुल का एक आकार रहता है, एक अलंकार मतलब कलर रहता है, उसके एक आकार, कलर और उसके साथ साथ उसका सुगंध भी रहते हैं। लेकिन हम लोगों को क्या दिखाई देता है? सिर्फ पुल दिखाई देता है, उसका रंग दिखाई देता है, लेकिन उसका गंध दिखाई देता है क्या? उसका सुगंध सूंघने से मिलता है, न कि देखने से। उसका अगर सुगंध जाना है तो क्या करना पड़ेगा हम लोगों को? उसको हाथ में लेकर सूंघना पड़ेगा, नाक के सामने रखना पड़ेगा, तभी तो इसको पता चलता है इसका क्या गंध है, मतलब इसका क्या सुगंध है। अगर पहले सुगंध लिया हुआ तो हम लोग बोल सकते हैं इसका ऐसे सुगंध है। मोगरा, अगर मोगरा का फूल का नाम लेगा तो मोगरा का खुशबू आप लोगों को पता ही है। अगर मान लीजिए जो अनजाने फूल है, अगर अनजाने फूल उसके सामने रहेंगे तो क्या करेंगे हम लोग? उसका फूल को देखेंगे, उसका फूल का अलंकार करेंगे, मतलब वर्णन करेंगे। उसके साथ अगर गंध जाना है तो, सुगंध जानना है तो उसका हाथ में लेकर सूंघना ही पड़ेगा। सूंघने के बाद ही पता चलेगा कि क्या सुगंध है इसकी। वैसे इस प्रपंच का, जैसे हम लोगों के सामने जो दिखाई देने वाला फूल रहेंगे तो उसका अलंकार भी रहता है, रंग वगैरह रहता है। रंग अगर रहेंगे तो उसका सुगंध भी रहेगा, सुगंध भी रहेगा कि नहीं? वैसे हम लोग अवश्य जान लेते हैं कि कोई ना कोई एक सुगंध है। अगर सुगंध नहीं रहेंगे तो भी कलर की वजह से उसका मान सम्मान रहती है फूल की, लेकिन कलर भी नहीं है, सुगंध भी नहीं, तो वो फूल का कोई मूल्य नहीं है। वैसे इस प्रपंच का जो निर्माता, इस सारे ब्रह्मांड का जो निर्माता शिव जी ने, हम लोग शिव जी को मान सकते हैं तो शिव जी है मानेंगे तो उसके साथ साथ शक्ति को भी मानना पड़ेगा, और इसके साथ साथ शक्ति रहेगा तो इस प्रपंच का निर्माण हुई है। इसमें हम लोग सोचना चाहिए, और इसके साथ साथ हम लोग ये जानना चाहिए कि जानना जरूरी है। जो सोचना शक्ति है, अगर वही नहीं रहेंगे तो हम लोगों का कुछ भी नहीं समझ में आएगा। जैसे मान लीजिए कस्तूरी मृग, एक मृग है, एक पशु है, कस्तूरी मृग। उसका कन्नड़ में कस्तूरी मृग बोलते हैं, लेकिन हिंदी में क्या बोलते हैं पता नहीं। शायद उसका कुछ नाम है, लेकिन वो उसका नाम तो कस्तूरी मृग है। वो प्राणी, वो पशु क्या करता है, जैसे खुशबू, जैसे हवा आएंगे तो उसका नाक में एक खुशबू आता रहता है। वो खुशबू जिस दिशा में से आएंगे उस दिशा में ढूंढते ढूंढते जाएगा वो पशु, ये खुशबू कहाँ से आ रहे हैं। लेकिन वो जाएंगे, आगे आगे जाएंगे, जब हवा शांत हो गए तो खुशबू शांत हो जाएंगे, मतलब नहीं आएंगे। आगे वो समझ सकते हैं कि कहीं ना कहीं से आए होंगे, छोड़ दो करके फिर अपना अपना जगह में चले जाएगा वो पशु। आगे और थोड़ी देर के बाद और एक अलग दिशा से अगर मान लीजिए हवा आएगा तो उसी दिशा से उसका खुशबू उसका नाक में आएगा।
वैसे आएंगे तो वो सोचेगा कि इधर से आ रहा है, वो खुशबू इधर है, मतलब वो गंध इधर है, सुगंध इधर है करके उस दिशा में जाएगा, वो उस दिशा में ढूंढने के लिए जाएगा वो पशु, लेकिन वहाँ भी नहीं मिलेगा। लेकिन उनको पता नहीं है उसका खुशबू उसका नाभि में ही है। जैसे कस्तूरी मृगम बोलते हैं, उसका नाभि में उसका खुशबू रहती है, लेकिन उसका पता नहीं रहती है। वैसे ही इस प्रपंच का जो ब्रह्म जी है या शिव जी है, उसका निर्माता को पता होना चाहिए कि इसका जो भी है मैं ही हूँ। इसका साथ अगर कब पता सकता है, कब पता चलेगा कि उसके साथ शक्ति रहेगा तो पता चलेगा। जैसे अब लौकिक एक शब्द है या उक्ति है, कन्नड़ में एक कहावत है, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಯಶಸ್ಸಿನ ಮನುಷ್ಯನ ಹಿಂದೆ ಒಬ್ಬ ಹೆಣ್ಮಗಳ ಕೈ ಇರುತ್ತದಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಸ್ತ್ರೀಯ ಕೈ ಇರುತ್ತದಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಶಸ್ಸಿನ ಪುರುಷನ ಹಿಂದೆ ಸ್ತ್ರೀ ಕೈ ಇರುತ್ತದಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದ ಈ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತನ ಜೊತೆಗೆ ಯಾರಿದ್ದಾಳೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಆ ಶಕ್ತಿ ಇದ್ದಾಗ ಆ ಶಿವನ ಹೆಸರು ಬರ್ತದ ಹೊರತಾಗಿ ಶಕ್ತಿ ಇರದೆ ಶಿವನ ಹೆಸರು ಎಂದು ಯಾರೂ ನೆನಪಿಟ್ಟುಕೊಳ್ಳೋಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಯಾವಾಗ ಅರಿವಾಗ್ತದೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ನನ್ನಲ್ಲೇ ಆ ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಾಗ ಅದರ ಅರಿವಾಗ್ತದೆ, ಇಲ್ಲಾಂದರೆ ಅದರ ಅರಿವು ಆಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಹೇಗೆ ಕಸ್ತೂರಿ ಮೃಗ ತನ್ನ ನಾಭಿಯಲ್ಲೇ ಕಸ್ತೂರಿ ಇರ್ತದೆ, ಅದಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ ಯಾವ ದಿಶೆಗೆ ಗಾಳಿ ಬರ್ತಿರ್ತದೆ ಆ ದಿಶೆದಲ್ಲಿ ಅದಂತ ಹುಡ್ಕೊಂತ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತದೆ. ಅದು ಹಿಂಗೆ ಹುಡುಕ್ತಾ ಭಟಕ್ತಾವು ಆತ್ಮ ಆಗಿರ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಪಶು ಇನ್ನೊಂದು ಪಶು ಬಂದಿರ್ತದೆ, ಈ ಸುಗಂಧ ಎಲ್ಲಿ ಇಲ್ಲ ನಿನ್ನ ನಾಭಿಯಿಂದ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಅವಾಗ ಅದರ ಅರಿವು ಅದಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ. ಅದರ ಅರಿವು ಆದಾಗ ಅದಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಈ ಕಸ್ತೂರಿ ಮೃಗ ಅಂದರೆ ನಾನೇ ಇದ್ದೀನಿ, ನನ್ನಿಂದ ಇದು ಸುಗಂಧ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಅವಾಗ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನೊಬ್ಬ ಹೇಳಿದಾಗ ಅದಕ್ಕೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಹಾಗೆ ಇಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಯಾರು ಬ್ರಹ್ಮ ಈ ಶಿವ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತನೇನಾಗಿದ್ದಾನೆ ಅವನಿಗೆ ಆ ಶಕ್ತಿಯ ಒಂದು ಜೊತೆಗಿದ್ದಾಗ ಈ ಒಂದು ಸೃಷ್ಟಿ ಆಗ್ಯದಂತ ನಾವು ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಆವಾಗ ತಾನೇ ಅವನಿಗೆ ಶಿವನಿಗೆ ಒಂದು ಮೌಲ್ಯ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಇಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ಒಂದು ಭಾಗದಲ್ಲಿ ನೋಡುವುದಾದರೆ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಿದ್ಧಾಂತ ಇದು ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಾಂತ ಶಿಖಾಮಣಿ. ನಾವು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ವಿಚಾರ ಮಾಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಏನಂತ ಕೇಳಿದರೆ ನಮ್ಮ ಒಂದು ಧಾರ್ಮಿಕ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಸಿದ್ಧಾಂತಗಳಿದ್ದಾವೆ. ನಮ್ಮ ಒಂದು ವೇದದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅದರ ಸ್ಥಾನಮಾನಗಳಿದ್ದಾವೆ. ಹೇಳೋದಾದರೆ ಪ್ರಚಲಿತದಲ್ಲಿದ್ದಂಥ ಸಿದ್ಧಾಂತಗಳು ಅದ್ವೈತ ವೇದಾಂತ ಸಿದ್ಧಾಂತ, ದ್ವೈತ ವೇದಾಂತ ಸಿದ್ಧಾಂತ ಹಾಗೂ ವಿಶಿಷ್ಟ ವೇದಾಂತ ಸಿದ್ಧಾಂತ, ವಿಶಿಷ್ಟಾದ್ವೈತ ವೇದಾಂತ ಸಿದ್ಧಾಂತ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಮ ಒಂದು ವೀರಶೈವ ಧರ್ಮದ ಏನು ಸಿದ್ಧಾಂತದ ಇದು ಶಕ್ತಿ ವಿಶಿಷ್ಟ ಅದ್ವೈತ ವೇದಾಂತ ಸಿದ್ಧಾಂತ. ಸ್ವಲ್ಪ ಕೇಳೋದಕ್ಕೆ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಅನ್ನಿಸ್ತವೆ ಶಬ್ದಗಳು. ಅಂದರೆ ಶಕ್ತಿ ವಿಶಿಷ್ಟ ಅದ್ವೈತ ಸಿದ್ಧಾಂತ, ಆ ಒಂದು ಸಿದ್ಧಾಂತದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಒಂದು ಶೈವ ಆಗಮದ ಆಧಾರವನ್ನಿಟ್ಕೊಂಡು ನಮ್ಮ ಇಡೀ ಗ್ರಂಥ ನಿರ್ಮಾಣವಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಅದನ್ನು ಒಂದಿಷ್ಟು ನೋಡೋದಾದರೆ, ಅಂದರೆ ಒಂದಿಷ್ಟು ಶಬ್ದಗಳ ಅಂದರೆ ಪದ ಹೆಂಗೆ ಬಂತಂತ ನೋಡೋದಾದರೆ, ಶಕ್ತಿಶ್ಚ ಶಕ್ತಿಶ್ಚ ಶಕ್ತಿ ತಾಭ್ಯಾಂ ವಿಶಿಷ್ಟೌ ಪದದ ವ್ಯುತ್ಪತ್ತಿ ಇದು. ತಾಭ್ಯಾಂ ವಿಶಿಷ್ಟೌ ಜೀವೇಶೋ ತಯೋರದ್ವೈತಂ ಶಕ್ತಿ ವಿಶಿಷ್ಟಾದ್ವೈತಂ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಶಕ್ತಿಶ್ಚ ಶಕ್ತಿಶ್ಚ ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಸರಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಆ ಮೂಲ ಶಕ್ತಿ ಮತ್ತು ಅದರಿಂದ ನಿರ್ಮಾಣವಾದಂಥ ಈ ಅಲ್ಪಶಕ್ತಿ ಅಂದರೆ ಜೀವ ಮತ್ತು ಪರಮಾತ್ಮ ಎರಡೂ ಶಕ್ತಿಗಳೇ. ಅಂದರೆ ನಾವು ಒಂದು ವೇದದ ಒಂದು ಮಂಗಳಾಚರಣ ಅಥವಾ ಉಪನಿಷದ ಒಂದು ಮಂಗಳಾಚರಣೆ ನೋಡೋದಾದರೆ, ಪೂರ್ಣಮದಃ ಪೂರ್ಣಮಿದಂ ಪೂರ್ಣಾತ್ ಪೂರ್ಣಮುದುಚ್ಯತೆ ಪೂರ್ಣಶ್ಯ ಪೂರ್ಣಮಾದಾಯ ಪೂರ್ಣಮೇವ ಅವಶಿಷ್ಯತೆ. ಇದು ಈಶಾವಾಸ್ಯದ ಮಂಗಳಾಚರಣದಲ್ಲಿ, ಈಶಾವಾಸ್ಯ ಉಪನಿಷದ ಮಂಗಳಾಚರಣದಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ. ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ಉಪನಿಷತ್ ಮಂಗಳಾಚರಣದಲ್ಲಿ ಕೂಡ ಇದನ್ನು ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಇಲ್ಲಿ ನೋಡೋದಾದರೆ ಪೂರ್ಣಮದಃ ಪೂರ್ಣಮಿದಂ ಪೂರ್ಣಾತ್ ಪೂರ್ಣಮುದುಚ್ಯತೆ ಪೂರ್ಣಶ್ಯ ಪೂರ್ಣಮಾದಾಯ ಪೂರ್ಣಮೇವಾವಶಿಷ್ಯತೆ.
ಇದನ್ನು ಒಂದನ್ನು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರೆ ಸಾಕು, ಎಲ್ಲ ವೇದಾಂತ ತಿಳಿದಂಗೆ ಆಗ್ತದೆ. ಯಾಕಂದರೆ ಪೂರ್ಣಮದಃ ಪೂರ್ಣಮಿದಂ ಪೂರ್ಣಾತ್ ಪೂರ್ಣಂ ಆದಾಯ ಪೂರ್ಣಮೇವ ಅವಶಿಷ್ಯತೆ. ಇಲ್ಲೇನು ಹೇಳಿ ಕೇಳಿದರೆ, ಆ ಪರಮಾತ್ಮ, ಆ ಒಂದು ಬ್ರಹ್ಮ, ಏನು ವೇದಾಂತಿಗಳು ಬ್ರಹ್ಮ ಅಂತ ಹೇಳಿ ತೊಗೊಂತಾರೆ, ಆ ಬ್ರಹ್ಮ ಪೂರ್ಣನಾಗಿದ್ದಾನೆ. ಪೂರ್ಣಮದಃ ಪೂರ್ಣಮಿದಂ ಅಂದರೆ ಆ ಒಂದು ಬ್ರಹ್ಮನಿಂದ, ಆ ಒಂದು ಶಿವನಿಂದ ಉತ್ಪತ್ತಿಯಾದ ಜೀವಿ ಕೂಡ ಇದನ್ನು ಕೂಡ ಪೂರ್ಣದಿಂದನೇ ಬಂದಾದ ಮೇಲೆ ಇದನ್ನು ಪೂರ್ಣ ಇರ್ತದೆ. ಏನು ಈ ಜೀವಿನೂ ಕೂಡ ಪೂರ್ಣನಾಗಿರ್ತದೆ. ಮತ್ತು ಆ ಜೀವಿ, ಈ ಜೀವಿ ಪೂರ್ಣ ಜೀವಿ ಬಂದಾದ್ಮೇಲೆ ಪೂರ್ಣಶ್ಚ ಪೂರ್ಣಮಾದಾಯ ಪೂರ್ಣಮೇವ ಅವಶಿಷ್ಯತೆ. ಅಲ್ಲಿ ಪೂರ್ಣದಿಂದ ಪೂರ್ಣ ನಾವು ಈ ಜೀವಿನ ತೊಗೊಂಡಾಗ ಹೆಂಗೆ ಸಾಗರದಿಂದ ಅಥವಾ ಸಮುದ್ರದಿಂದ ಒಂದು ಲೋಟ ನೀರು ತೊಗೊಂಡಾಗ ಸಮುದ್ರ ನೀರು ಕಡಿಮೆ ಆಗ್ತವೇನ್ರಿ? ಆಗಲ್ಲ, ಅದು ಪೂರ್ಣನೇ ಇರ್ತದೆ. ಹಾಗೆ ಆ ಒಂದು ಶಿವನಿಂದ ಈ ಜೀವಿ ಏನು ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗೋದಲ್ಲ, ಶಿವನೂ ಪೂರ್ಣದಾನೆ ಮತ್ತು ಈ ಜೀವಿನೂ ಪೂರ್ಣದ. ಪೂರ್ಣದಿಂದ ಪೂರ್ಣವಾದಾಗ ಅದನ್ನು ಪೂರ್ಣ ಉಳಿತದ ಮತ್ತು ಈ ಜೀವಿನೂ ಪೂರ್ಣ ಉಳಿತದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಯಾಕೆ ನಿಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ತಲೆಯಾಗದು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಅಂಥ ಒಂದು ಶಕ್ತಿಯ ಇಲ್ಲಿ ಪೂರ್ಣತ್ವವನ್ನು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಯಃ ಮಹೇಶ್ವರ ಶಂಭೋ ನಾಮರೂಪಾದಿ ಸಂಯುತಃ. ಮುಂದಿನ ಒಂದು ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ನೋಡೋದಾದರೆ, ತಸ್ಯೈ ಮಾಯಾ ಸ್ವರೂಪಾಯೈ ನಮಃ ಪರಮಶಕ್ತಯೇ. ಇಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಮಹೇಶ್ವರನಿಂದ, ಆ ಒಂದು ಶಿವನಿಂದ ಏನು ಈ ಒಂದು ಸೃಷ್ಟಿ, ಈ ಒಂದು ಪ್ರಪಂಚ ಏನು ಉತ್ಪತ್ತಿ ಆಗ್ಯದ, ಅಲ್ಲಿ ಅಂಥ ಒಂದು ಪರಮಾತ್ಮನ ಶಕ್ತಿಯ ಅನೇಕ ನಾಮರೂಪಾದಿಗಳನ್ನು ತಗೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಶಕ್ತಿಯ ಸಾತ್ತಿಂದ, ಅಂದರೆ ಯಾವ ಒಂದು ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಈ ಶಕ್ತಿಯ ಸಾತಾದಾಗ, ಅಂದರೆ ಜೊತೆಗೆ ಬಂದಾಗ ಅನೇಕ ನಾಮರೂಪಗಳನ್ನು ತೊಂತಾನೆ. ಯಾಕಂದರೆ ಪರಮಾತ್ಮ ಶಿವನಿಗೆ ನಾಮರೂಪಗಳು ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತದೆ, ಆದರೆ ಶಕ್ತಿಯ ಜೊತೆಗೆ ಬಂದಾಗ ಅನೇಕ ನಾಮರೂಪಗಳನ್ನು ತೊಂತಾನೆ ಅಂತೇಳಿಸಿ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತದೆ. ಅಂಥ ಒಂದು ಅನೇಕ ನಾಮರೂಪಗಳನ್ನು ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಕಾರಣನಾದಂಥ ಆ ಒಂದು ಶಕ್ತಿಗೆ, ಮಹೇಶ್ವರಿಗೆ, ಅತಿಗೆ, ಅಂಥ ಒಂದು ಪರಮಶಿವನಿಗೆ ಅಥವಾ ಪರಮಶಿವಳಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ, ಪಾರ್ವತಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ತಸ್ಯೈ ಮಾಯಾ ಸ್ವರೂಪಾಯೈ, ಇಲ್ಲಿ ನಾವು ಒಂದನ್ನು ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ವೇದಾಂತಿಗಳು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಶಕ್ತಿಗೆ ಮಾಯಾ ಅಂತ ಕರೆದರೆ, ಮಾಯಾ ಅಂದರೆ ಅವರು ತಿಳ್ಕೊತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಶಾಸ್ತ್ರವಾಗಿ ನೋಡೋದಾದರೆ, ಮಾಯಾ ಅಂದರೆ ಅವ್ರೇನು ತಿಳ್ಕೊತಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಮುಕ್ತಿಗೆ ಅಡ್ಡವಾದದ್ದು. ವೇದಾಂತಿಗಳು ಏನು ತಿಳ್ಕೊತಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಶಕ್ತಿಗೆ ಮಾಯಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮಾಯಾ ಅಂದರೆ ಇದು ಮುಕ್ತಿಗೆ ನಮಗೆ ಅಡ್ಡ ಆಗ್ತದ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅದು ಭಾಳಷ್ಟು ವಿಸ್ತಾರವಾಗ್ಯದ, ಅದನ್ನು ನಾವು ಸ್ವಲ್ಪದಲ್ಲೇ ತೊಗೊಳ್ಳೋದಾದರೆ ಮುಕ್ತಿಗೆ, ಮೋಕ್ಷವನ್ನು ಪಡೆಯೋದಕ್ಕೆ ಈ ಮಾಯಾ ಅಡ್ಡ ಆಗುತ್ತದೆ ಅಂತೇಳಿ ಅದಕ್ಕೆ ಇದರಿಂದ ನೋಡ್ತಾರೋ, ಕ್ಷುಲ್ಲಕ ಭಾವದಿಂದ ನೋಡ್ತಾರೆ. ಆದರೆ ನಮ್ಮ ಒಂದು ವೀರಶೈವ ಸಿದ್ಧಾಂತದಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಇಲ್ಲಿ ನಾವು ಶಬ್ದದ ಒಂದು ಆಕಾರವನ್ನು, ಅಂದರೆ ಉತ್ಪತ್ತಿಯನ್ನು ನಾವು ನೋಡೋದಾದರೆ ಮಾಯ, ಅಲ್ಲಿ ಮ ಶಬ್ದ ಮ ಅಲಂತ ಇರ್ತದೆ. ಮ ಪ್ಲಸ್ ಆ ಮಾ, ಮುಂದೆ ಇಲ್ಲಿ ಮ ಹೊರಗೆ ತೆಗೆದಾಗ ಒಂದು ಉಳಿತದ ಆಯ. ಮ ಅಲಂತವನ್ನು ಹೊರಗೆ ತೆಗಿರಿ, ಒಂದು ಉಳಿತದೇನು ಆಯ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮಾ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಮ ಪ್ಲಸ್ ಅ ಅದ. ಮ प्लस अ अगर दोनों मिलेंगे तो माँ होती है, माँ य। अगर म का हटाएंगे तो म का अलंत करेंगे तो उसके आगे आया रहती है। आया मतलब ईश महेश। ಅದಕ್ಕೆ यहाँ अगर म मतलब यहाँ देखें तो महेश है। म का मतलब महेश है। आया मतलब जो शक्ति है, मतलब उनके शक्ति के साथ जो मिलाने वाले कोई ही रहेंगे तो वो शक्ति है। मतलब शिव जी के साथ मिलाने वाले कोई भी वस्तु रहेंगे तो वो शक्ति है। इसलिए शिव जी के हर वक्त साथ रहने वाले कौन है, मतलब हर वक्त उनके साथ उनके बाजू रहने वाले कोई कौन है,
शक्ति है, अगर वही शक्ति हम लोगों को शिव जी के साथ मिलाती है, इसलिए यहाँ अपना वीरशैव धर्म में बताया गया है कि ये शक्ति ये मुक्ति को बाधा करने वाला नहीं है, मुक्ति को देने वाली मतलब परमात्मा से मिलाने वाली जो है वो शक्ति है, वो शक्ति है। ऐसे अपना वीरशैव धर्म में, अपना वीरशैव ग्रंथ में, श्री सिद्धांत शिखामणि में यहाँ हम लोग समझना चाहिए कि अलग अलग अगर शास्त्र ग्रंथ अगर देखेंगे तो, सिद्धांत ग्रंथ अगर देखेंगे तो उसमें माया, प्रत्येक सिद्धांत ग्रंथ में माया को बाधाकार बताए, लेकिन यहाँ अपना वीरशैव धर्म में माया को अबाध्य बताया, मतलब बाधा न करने वाली, शिव जी को मिलाने वाली, मतलब मोक्ष को मिलाने वाली, ऐसी शक्ति को हम लोग इधर देख सकते हैं। आगे जाकर शिवद्यादि समुत्पन्ना शांततीत पदोत्तराम मातरम ताम समस्तानाम वंदे शिवकरीम शिवाम। यहाँ अगर शिव जी अपना विनोद लीला के लिए, मतलब खुद को विनोद लीला के लिए, मैं कल या परसों बताए थे, स इक्षत इमान लोकान सृजाइति, वेदांत में तैत्तरीय उपनिषद में बताया गया, उनका इच्छा मात्र से इडीं सारा प्रपंच ब्रह्मांड सृष्टि हुई। अगर ब्रह्मांड उनका इच्छा मात्र से सृष्टि हुई, मतलब इसका जो कारण कोई ही अगर रहेगा तो वो परमात्मा है। इसलिए उस परमात्मा को, उन जैसे परमात्मा को यहाँ, उन जैसे परमात्मा ने यहाँ लिंग और अंग रूप में, लिंग और अंग रूप में विभक्ति को लेकर, मतलब ये दोनों शिव और शक्ति को अगर देखेंगे तो यहाँ लिंग और अंग का रूप में यहाँ निर्माण किया। आगे जाकर जो लिंग यहाँ बोलेंगे तो लिंग का मतलब है आचार लिंग, गुरुलिंग, शिवलिंग और जंगम लिंग और प्रसाद लिंग, ऐसे और महालिंग, ऐसे जो प्रकट हुए ये लिंग है। अगर आगे जाकर अंग अगर बोलेंगे तो अंग का मतलब है जो शटस्थल है उसको हम अंग बोल सकते हैं। यहाँ भक्त, महेश, प्रसादी, प्राणलिंगी, शरण और ऐक्य, ऐसे 6 का मतलब 6 रूप में यहाँ अंग भी 6 है और लिंग भी 6 है, ऐसे बहुत सारे 6 इधर आ जाते हैं। ऐसे आगे जाकर अगर शक्ति ये जो कला का रूप में परिवर्तन हो जाती है, और उसके बाद भक्ति मतलब ये जो अंग का रूप में है ये भक्ति शिव जी है, वो भक्ति के रूप में यहाँ प्रकट होती है। उसके साथ साथ आगे जाकर ये दोनों विध बन जाते हैं, दोनों फिर 6 रूप में निर्माण हो जाती है, जैसे 6 रूप में बदल जाती है। जैसे कि भक्ति को साथ लेकर, भक्ति को आश्रय लेकर, जैसे श्रद्धा भक्ति, निष्ठा भक्ति, अवधान भक्ति, अनुभव भक्ति, आनंद भक्ति, और उसके साथ साथ समरस भक्ति, ऐसे ये 6 रूप, ये थोड़ा दिमाग में नहीं जाने वाले, मतलब इसका थोड़ा वक्त चाहिए। अगर यहाँ हम लोग ये आगे जाकर और 6 भाग बन जाते हैं। ಲಿಂಗನ್ನು ಆಶ್ರಯಿಸಿದ ಕಲೆ ಅದು ಕೂಡ 6 ಭಾಗ ಆಗ್ತವೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲಿ 6 ಭಾಗಗಳಾಗಿ ಮತ್ತು ಅದನ್ನು 6 ಭಾಗಗಳು ಒಂದೇ ಭಾಗ ಆಗ್ತವೆ. ಇದು ಸ್ವಲ್ಪ ನಮ್ಮ ತಲೆಗೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಇಲ್ಲಿ ಸಿದ್ಧಾಂತದ, ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಶಾಸ್ತ್ರದ. ಆದರೆ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ತಿಳ್ಕೊಬೇಕಾದ್ರೆ ಯಾಕೆ ಸಮಯ ಭಾಳ ಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ತಿಳಿಸಿ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ನಮಗೆ ಸಮಯ ಸ್ವಲ್ಪ ಕಡಿಮೆ ಇರೋದರಿಂದ 6 ಲಿಂಗಗಳಿಗೆ ಕ್ರಮವಾಗಿ ಮುಂದೆ ಮತ್ತು ಕಲೆ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತದೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ನಿವೃತ್ತಿ ಕಲೆ, ಪ್ರತಿಷ್ಠಾ ಕಲೆ, ವಿದ್ಯಾಕಲೆ, ಶಾಂತಿ ಕಲೆ, ಶಾಂತಿತೀತ ಕಲೆ ಮತ್ತು ಶಾಂತಿತೀತೋತ್ತರ ಕಲೆ ಎಂದು 6 ಪ್ರಕಾರವಾಗಿ. ಇದೊಂದು ಸಣ್ಣ ಒಂದು ದೃಷ್ಟಾಂತದಲ್ಲಿ ಹೇಳೋದಾದರೆ, ಲೌಕಿಕವಾಗಿ ನಾವು ಹೇಳೋದಾದರೆ ಇಲ್ಲಿ
ಶಿವ ಮತ್ತು ಶಕ್ತಿ ಏನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ವೆಲ್ಲ ಲಿಂಗ ಮತ್ತು ಅಂಗ ಅಂತೇಳಿ. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಉದಾಹರಣಾರ್ಥವಾಗಿ ಲೌಕಿಕ ಉದಾಹರಣೆಯಲ್ಲಿ ನೋಡೋದಾದರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಾವು ಹುಟ್ಟೋದಕ್ಕಿಂತ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲಿದ್ದೀವಿ ಅಂತ ನೋಡಿದರಾದರೆ ತಂದೆಯ ಅಂಗಾಂಗದಲ್ಲಿರ್ತೀವಿ, ತಂದೆಯ ಶರೀರದಲ್ಲಿರ್ತೀವಿ. ತಂದೆಯ ಶರೀರದಲ್ಲಿ ಮಾಂಸ ಮಜ್ಜ ಇತ್ಯಾದಿ ರೂಪದಿಂದ ನಾವು ಇರ್ತೀವಿ. ಆನಂತರ ತಾಯಿಯ ಗರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರವೇಶ ಮಾಡಿ ಮುಂದೆ ಪಿಂಡದ ರೂಪದಲ್ಲಿ ಪಿಂಡವನ್ನು 9 ತಿಂಗಳ ಬೆಳೆದ ನಂತರ ಮತ್ತೆ ಅದು ಪಿಂಡ ಈ ಒಂದು ಶಿಶುವಿನ ಜನ್ಮ ತಾಳಿ ಭುವಿಗೆ ಬರ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ಯಾವ ಥರನಾಗಿ ನಮ್ಮನ್ನು ಭಿನ್ನಿಸ್ತಾಳೆ, ನಮ್ಮನ್ನು ಭೇದಿಸ್ತಾಳೆ ಅಂತ ಹೇಳ್ತದೆ. ಯಾಕಂದರೆ ಅದೇ ತಾಯಿ ಹೆಂಡತಿಯಾಗಿ ಗಂಡನಿಂದ ನಮ್ಮನ್ನು ತೋಂತಾಳೆ, ಮುಂದೆ ತಾಯಿಯಾಗಿ ಅದೇ ತಂದೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಇವನೇ ನಿಮ್ಮ ತಂದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾಳೆ. ಅಲ್ಲಿ ತನಕ ಗೊತ್ತಾಗಲ್ಲ. ಯಾವಾಗ ತಾಯಿ ಹೇಳ್ತಾಳೆ ಇವನೇ ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ಯಾವಾಗ ಭಾವನೆ ತಿಳಿಯುವಂಥ ಒಂದು ಅವಸ್ಥೆ ಬರ್ತದೆ ಅವಾಗ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತಾಳೆ ಇವ ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪದಾನ ಅಂತೇಳಿ. ಯಾಕೆ ಬಂದದ್ದೆಲ್ಲಿಂದ ನಾವು ನೀವೆಲ್ಲರೂ ಬಂದದ್ದೆಲ್ಲಿಂದ? ತಂದೆಯಿಂದನೇ ವಿಭಾಗಪಟ್ಟಿರ್ತೀವಿ. ಅಂದರೆ ತಾಯಿ ಶಕ್ತಿ ತಂದೆಯಿಂದನೇ ತೊಗೊಂಡಿರ್ತಾಳೆ, ಅದನ್ನು ಬೆಳೆಸ್ತಾಳೆ, ತನ್ನ ಒಂದು ಶರೀರದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಬೆಳೆಸಿ ಮುಂದೆ ಅದಕ್ಕೆ ಜನ್ಮ ಕೊಟ್ಟು ನಿನ್ನ ತಂದೆ ಇವನಂತ ತಿಳಿದಾಗ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ನಮಗೆ. ಹಾಗೆ ಇಡೀ ಪ್ರಪಂಚ ಇದನ್ನು ಶಕ್ತಿ ಏನು ಮಾಡಿದೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಆ ಒಂದು ಬ್ರಹ್ಮನಿಂದ, ಆ ಒಂದು ಶಿವನಿಂದ ಈ ಒಂದು ಶಕ್ತಿ ಹಿಂಗೆ ವಿಭಾಜನೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಅದೇ ಶಕ್ತಿ ನಮ್ಮ ಒಂದು ಬ್ರಹ್ಮನಲ್ಲಿ ಕೂಡಿಸಿದಾಗ, ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ನಿಮಗೆ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ, ಅಂದರೆ ಗುರುಗಳ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದೀವಪ್ಪ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಾವು ಇಲ್ಲಿಂದ ಬಂದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ನಮ್ಮ ಮೂಲ ಎಲ್ಲಿ ಅದ ಅಂತೇಳಿ. ಇದನ್ನು ಹೇಳ್ಬೇಕಾದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಸ್ವಲ್ಪ ದೃಷ್ಟಾಂತ ದೊಡ್ಡದದ. ಆದರೆ ಸ್ವಲ್ಪದರಲ್ಲಿ ನಾವು ತಿಳಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರನ್ನು ನೋಡ್ಕೊತ ಹೋದಾಗ ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ನಾವು ನಮ್ಮ ಮೂಲ ಈಗೇನು ನಾವು ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ ಪೂರ್ಣಮದಃ ಪೂರ್ಣಮಿದಂ ಅಂದರೆ ಪರಮಾತ್ಮದಾನ ಅಂತೇಳಿ ಯಾವಾಗ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ನಮ್ಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ನಿಮಗೆ ಒಬ್ಬ ಗುರು ಹೇಳಿದಾಗ ನಿಮ್ಮ ಮೂಲ ಇಲ್ಲದಂತ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ನಾವು ಉದಾಹರಣಾರ್ಥವಾಗಿ ಹೇಳಿದಾಗ ನಿಮ್ಮ ತಂದೆ ಯಾರಂತ ಕೇಳಿದಾಗ ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಹೆಸರುಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ನಿಮಗೆ ಯಾರಾದರೂ ಕೇಳಿದರೆ ನೀವು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದೀವಿ ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಏನು ಹೇಳ್ತೀರಿ? ಈಗ ನಾನೇ ಕೇಳಿದೆ ನೀವು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದ್ರಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯೆನೇ ಇಲ್ಲ. ಮಲ್ಕೊಂಡ್ರ? ನೀವು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿರಿ ಅಂದರೆ ನಾವು ನಮ್ಮ ಊರಿಂದ ಬಂದೀವಿ ಅಂತ ನೀವು ಹೇಳ್ತೀರಿ. ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಬೇರೆ ಬೇರೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಊರಿಂದ ಬಂದಿರ್ತಾರೆ, ಸೋಲಾಪುರದಿಂದನೋ ಅಥವಾ ಇನ್ನೂ ಯಾವ ಊರುಗಳಲ್ಲಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅನೇಕ ಊರುಗಳಿಂದ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಇಲ್ಲಿ ಬಂದರೆ ಅವ್ರವ್ರ ಊರುಗಳೇನು ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದೇ ಅಲ್ಲೇ ಊರಲ್ಲೇ ಬಂದು ಇನ್ನೊಂದು ಮುಂದುವರೆದು ನಾವು ಕೇಳಿದಾಗ ನೀವು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿರಂತ ಆ ಊರಾಗ ಕೇಳಿದಾಗ ಅವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ನಮ್ಮ ಮನೆಯಿಂದ ಬಂದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆ ಊರನ್ನ ಮಠದಲ್ಲಿದ್ದ ನಾವು ಕುಂತು ಕೇಳಿದಾಗ ಅವಾಗೇನು ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು? ನಾವು ನಮ್ಮ ಮನೆಯಿಂದ ಬಂದೀವ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ. ಅದೇ ಮುಂದುವರೆದು ನಾವು ಕೇಳಿದಾಗ ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿರಿ ನೀವು? ಅವಾಗೇನು ಹೇಳ್ತೀರಿ ನೀವು? ನಿಮ್ಮ ಮನೆಗೆ ನೀವು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿರಿ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಒಂದು ತಂದೆ ತಾಯಿ ಇದನ್ನು ನಾವು ಜನ್ಮ ತಾಳಿದ್ರೆ ಅವಾಗ ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಬಂದೀವಿ ನಾವು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಆ ಒಂದು ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದಿರಿ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಅವ್ರ ತಂದೆ ತಾಯಿ ಹೆಸರು ಹೇಳೋದು ಕೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಅವ್ರ ಅಪ್ಪನಿಂದ ಅವ್ರು ಬಂದರಿ, ನಮ್ಮ ಅಪ್ಪನಿಂದ ನಾ ಹುಟ್ಟಿದೇರಿ, ಮತ್ತು ಅವ್ರ ಅಪ್ಪನಿಂದ ನಮ್ಮ ಅಪ್ಪ ಹುಟ್ಟೇನ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಆಗ್ತದೆ. ಆ ಅಪ್ಪ ಎಲ್ಲಿಂದ ಹುಟ್ಟಿದ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಅವ್ರ ಅಪ್ಪನಿಂದ ಹುಟ್ಟಿದಾರೆ. ಹಿಂಗೆ ಕೇಳ್ಕೊತ ಹೋದರೆ ಅಪ್ಪನ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊತ ಹೋಗ್ತೀವಿ ನಾವು. ಅದು ಬೈದಂಗೆ ಅನ್ನಿಸ್ತದೆ ನಿಮಗೆ. ಆದರೆ ಎಲ್ಲದಕ್ಕಿಂತ ಅಪ್ಪನಕ್ಕಿಂತ ಒಬ್ಬ ಅಪ್ಪದನ, ಜಗದಪ್ಪದನ, ಅವನು ಪರಮಾತ್ಮದನ. ಅವನಿಂದ ನಾವು ಬಂದೀವಿ, ಅವನಿಂದ ನಾವು ಈ ಭೂಮಿಗೆ ಬಂದೀವಿ ಅಂತ ನಾವು ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಅದನ್ನೇ ನಮ್ಮ ಒಂದು ಸಿದ್ಧಾಂತ ಮತ್ತು ನಮ್ಮ ವೀರಶೈವ ಸಿದ್ಧಾಂತದಲ್ಲಿ ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಗೋತ್ರ ಪುರುಷರ ಹೆಸರುಗಳನ್ನು ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. ನೀವು ಎಲ್ಲೇ ಹೋದರೆ ನಿಮಗೆ ಒಬ್ಬ ಗೋತ್ರ ಪುರುಷ ಅದಾನ. ನೀವು ಇಲ್ಲಿ ಅರ್ಚನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ, ಪೂಜಾ ಅರ್ಚನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಶಾಸ್ತ್ರಿಗಳು ನಿಮ್ಗೆ ಕೇಳ್ತಾರೆ ನೀವು ಯಾವ ಗೋತ್ರದವರು ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ನಿಮಗೆ ಕೇಳೋರೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನೀವು ಅರ್ಚನೆ ಮಾಡಿಸಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ. ನೀವು ಇಲ್ಲಿ ಹೆಂಗದ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ದಕ್ಷಿಣ ಭಾರತಕ್ಕೆ ಬಂದರೆ ಅಂದರೆ ತೆಲಂಗಾಣ ಆಗಲಿ, ಈಗ ತೆಲಂಗಾಣ ಆಗಿದೆ, ಮೊದಲು ಆಂಧ್ರ ಇತ್ತು. ಆಂಧ್ರ, ತೆಲಂಗಾಣ ಹಾಗೂ ತಮಿಳುನಾಡು, ಕೇರಳ ಈ ಒಂದು ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ
ಕಂಚಿ ಕಾಮಾಕ್ಷಿ ಆಗಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ತಿರುಪತಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅಲ್ಲಿ ಹೋದರೆ ಅಲ್ಲಿ ಪ್ರಥಮದಲ್ಲಿ ನೀವು ಅರ್ಚನಾ ಟಿಕೆಟನ್ನು ತೊಗೊಂಡ್ರೆ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಅರ್ಚನ, ಕುಂಕುಮಾರ್ಚನೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಇನ್ನು ಬೇರೆ ಬೇರೆ ಅರ್ಚನೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಯಾವುದೇ ಒಂದು ಪೂಜಾ, ಆ ಪೂಜೆದ ಚೀಟಿಗಳು ಇರ್ತಾವೆ. ಆ ಚೀಟಿ ತೊಗೊಂಡಾಗ ಆ ಚೀಟಿನ ಅರಿತಾರೆ ಅವರು, ಒಬ್ಬರು ಅರ್ದು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ, ಅದು ಒಳಗೋಗಿ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ? ನಿಮ್ಮ ಪೂಜೆ ಮಾಡಿಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಚೀಟಿಯಲ್ಲಿ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೇನಿಲ್ಲ ರೀ? ಯಾರು ಮಾಡಿಸಿರೇನಿಲ್ಲ? ಪೂಜೆ ಮಾಡಿಸಿರಲ್ಲ ಯಾರು? ವೆಂಕಟರಮಣಗಿಂದ ಓದೋರು ಇದ್ದೀರಾ? ಈಗ ಇಲ್ಲಿನೂ ಮಾಡ್ತಾರೆ, ನಮ್ಮ ಶಾಸ್ತ್ರಿಗಳು ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಆ ಕಡೆ ಇರ್ತೀವಿ, ಅವ್ರು ಏನೇನು ಮಾಡ್ತಾ ನಂತರ ಆರತಿಗೆಷ್ಟೇ ಕರೆದಿರ್ತಾರೆ ನಮಗೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವರಾದರೂ ಕೂಡ, ಶಾಸ್ತ್ರಿಗಳಾದರೂ ಕೂಡ, ಇಲ್ಲಿಯ ಶಾಸ್ತ್ರಿಯಾದರೂ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾರೆ. ಯಾಕೆ ಹೇಳ್ತಾರೆ? ಅಲ್ಲಿ ಕೇಳ್ತಾರೆ ನಿಮಗೆ, ನಿಮ್ಮ ಹೆಸ್ರು ಏನು ರೀ, ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಕುಲ ಗೋತ್ರ ಏನದ ತೊಗೊಳ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ನೀವು ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದವ್ರಿ? ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ತೊಗೊಂತೀರಿ, ನಿಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಹೆಸರು ಇಟ್ಟತ್ತಾರೆ, ಹೆಸರು ತೊಗೊಂತೀರಿ. ನಿಮ್ಮ ಕುಲ ತೊಗೊಂತೀರಿ, ನಿಮ್ಮ ಕುಲ ಗೋತ್ರ ತೊಗೋರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವರು. ಗೋತ್ರ ಪುರುಷನ್ ತೊಗೋರಿ. ಗೋತ್ರ ಪುರುಷ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿಂದ ಬಂದ? ಈಗ ಹೇಳಿದ್ವಲ್ಲ, ಹಿಂದೆ ಹೋದಾಗ ಒಬ್ಬ ಗೋತ್ರ ಪುರುಷ ಅಂತ ಬಂದಾರ. ನಮ್ಮ ಒಂದು ಗೋತ್ರ ಪುರುಷ ನಾಳೆ ಅದು ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು ಹೆಂಗೆ ಅದಾವ ಅಂತ ಹೇಳಿಸಿ, ಯಾಕಂದರೆ ಸೃಷ್ಟಿಯ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಹೇಳಿದವಾಗ ಅದು ಬರ್ತದೆ. ಅದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಜಲಕ್ ಅಂತೇಳಿಗೆಸಿ ತಳಕ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ, ಆ ಥರ ಒಂದು ಬಾತ್ಮೇಲೆ ಹೇಳೋದಾದರೆ, ಯಾಕಂದರೆ ಇವತ್ತಿದ್ದವ್ರು ನಾಳೆಗೆ ಇರಲಿ. ಅದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ತಿಳಿಬೇಕಾಗ್ಯದ. ಯಾಕೆ ಇವತ್ತು ಎಷ್ಟು ಜನರು ಇದ್ದೀರಿ, ಇವತ್ತು ಯಾವ ಊರವ್ರು ಬಂದಿರಿ ಏನು ಮತ್ತು ನಾಳೆ ಹೋಗಿಬಿಡ್ತಾರೆ ಇವರು. ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅವ್ರ ಊರಿಗೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ತದೆ ನಾವು. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ವಿಚಾರ ಇಲ್ಲಿ ಹೇಳೋದಾದರೆ, ನಾವುಗಳು ಈ ಸೃಷ್ಟಿ ಉತ್ಪನ್ನ ಆಗಬೇಕಾದ್ರೆ ಮೂಲ ಕಾರಣೀಕರ್ತ ಅಥವಾ ಕರ್ತ ಕರ್ಮ ಯಾರಿದ್ದಾನಂತ ಕೇಳಿದರೆ ಶಿವನಿದ್ದಾನೆ. ಅವನಿಂದ ಈ ಸೃಷ್ಟಿಯ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ನಡೀತು. ಅವನು ಬ್ರಹ್ಮನಿಗೆ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮುಂದೆ ಆದೇಶ ಮಾಡ್ತಾನೆ. ಇಲ್ಲಿ ಎರಡು ಬರ್ತಾವೆ ಸೃಷ್ಟಿ, ಇಲ್ಲಿ ಇಬ್ಬರು ಇದು ಮಾಡ್ಯಾರಂತ ನಿಮಗೆ ಮುಂದೆ ತಿಳಿತದೆ. ಯಾಕಂತ ಕೇಳಿದರೆ ಇಲ್ಲಿ ಶಿವಗಣರು ಅಂತದಾರ ಮತ್ತು ಋಷಿಮುನಿಗಳು ಅಂತದಾರ. ಶಿವಗಣರು ಮತ್ತು ಋಷಿಮುನಿಗಳು. ಶಿವಗಣರು ಏನದಾರ, ಈ ಒಂದು ವೀರಶೈವ ಧರ್ಮದ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಗೋತ್ರಗಳು ಮತ್ತು ನೀವು ಬ್ರಹ್ಮನಿಂದ ಉತ್ಪತ್ತಿಯಾದ ಋಷಿಮುನಿಗಳ ಏನು ವಂಶಸ್ಥರು ಏನದಾರ ಅವರ ಗೋತ್ರಗಳು ಬೇರೆ ಇರ್ತಾವ, ನಮ್ಮ ಗೋತ್ರಗಳು ಬೇರೆ ಇರ್ತಾವೆ. ನಾವು ವೀರ, ನಂದಿ, ಭೃಂಗಿ, ಋಷಭ, ಸ್ಕಂದ ಅಂತೇಳಿ 5 ಗೋತ್ರಗಳದಾವೆ. ಆ ಗೋತ್ರಗಳ ಮೂಲ ಪೀಠಗಳು. ಯಾಕಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಗೋತ್ರ ಪುರುಷರ, ಏಕೆಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಕಾಶಿ ಪೀಠ ಸ್ಕಂದ ಗೋತ್ರಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಡ್ತದೆ. ಸ್ಕಂದ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಏನು ಕಾರ್ತಿಕೇಯ, ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯಂ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ, ಷಣ್ಮುಖ. ಇಲ್ಲ ಇದು ನಿಮ್ಮದು ಹೇಳಾಯ್ತೀವಿ ನಾವು. ಇದಕ್ಕೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರದು ಇದನ್ನು ಮೂಲ ತಿಳ್ಕೊಬೇಕಾದ. ಇದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೇನು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಅದು ಇರ್ತಾವ, ಸ್ಮರಣೆದಾಗ ಇಟ್ಕೋರಿ ಅಥವಾ ಬಿಡ್ರಿ. ಮತ್ತು ಇದ್ರ ಮಾತ್ರ ನೀವು ಸ್ಮರಣೆದಾಗ ಇಟ್ಕೋಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇದು ಎಲ್ಲಿ ಉಪಯೋಗ ಬರ್ತದೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಉಪಯೋಗ ಬರ್ತದೆ. ಇದು ಎಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ? ಸಂಬಂಧವನ್ನೇನು ಬೆಳೆಸ್ತೀವಲ್ಲ, ಏನು ಮದುವೆ ಮಾಡಾಗ ಹೆಣ್ಣು ತೊಗೋಬೇಕಂತ ಹೆಣ್ಣು ತೊಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೀರಲ್ಲ ನೀವು, ಗಂಡಿಗೆ ಹೆಣ್ಣು ನೋಡ್ತೀರಿ, ಹೆಣ್ಣಿಗೆ ಗಂಡು ನೋಡ್ತೀರಿ, ಹೌದಲ್ಲ? ಆವಾಗ ಇದು ಅಲ್ಲಿ ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಹೆಣ್ಣು ತೊಗೋಬೇಕಾದ್ರೆ ನಿನ್ನೆ ಸನ್ನಿಧಿಯವರು ಕೂಡ ಹೇಳಿದರು, ಮೊನ್ನೆ ಏನು ಹೇಳಿದರು, ಹೆಣ್ಣು ತೊಗೋಬೇಕಂದ್ರೆ ಏನು ನೋಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ಯಾರ, ಏನು ಚಾಳಿಸ್ಬೇಕಂತ ಹೇಳ್ಯಾರ, ಅವ್ರ ಮನೆತನವನ್ನು ನೋಡಿ ಹೆಣ್ಣು ತೊಗೋಬೇಕಂತ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇನ್ನೊಂದು ನೋಡಬೇಕಾಗ್ತದೆ, ಇಲ್ಲಿ ಗೋತ್ರಗಳು ಒಂದಾಗಬಾರ್ದು. ಗುರು ಒಂದೇಳೆ ಒಂದು ಆಗ್ತಾನೆ ಒಂದೊಂದು ತಲ್ಲಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿರಲಾದಾಗ ಒಬ್ರಿಗೆ ಗುರಿ ಮಾನಸ್ತಿರ್ತಾರೆ, ಅವ್ರನ್ನೇ ಗುರು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಗೋತ್ರಗಳು ಒಂದಾಗಬಾರ್ದು. ಬಂಧತ್ವ ಸಂಬಂಧವನ್ನು ಬೆಳೆಸಬೇಕಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಗೋತ್ರಗಳು ಒಂದಾಗಬಾರ್ದು. ಬಾಕಿ ನೀವು ಯಾವುದು ನೋಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಡೀತದೆ. ಪಂಚಮರಿಗೆ ಪಂಚಮರು ಬೇಕು, ಬಣಜಗರ ಬೇಕು, ಅಥವಾ ಆದಿ ಬಣಜಗ ಏನೇನು ಅದಾವಲ್ಲ ಎಲ್ಲ, ಅವು ಏನೂ ಗರಜಿಲ್ಲ, ಅವು ಏನೂ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಮೂಲ ಬೇಕಾಗಿದ್ದೇನು? ಗೋತ್ರ ಮತ್ತು ಗುರು ಮನೆದೇವರು, ಗೋತ್ರ, ಇವು 3 ಗೊತ್ತಿದ್ರೆ ಸಾಕು. ಬಾಕಿ ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲಕ್ಕೆ ನಡೀತದೆ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಮೊದಲು ಅವ್ರ ವೃತ್ತಿಗಳಿಂದ ಪಂಚಮರು, ಬಣಜಗೆಯರು ಇತ್ಯಾದಿ ಬಂದವು. ಗಾಣಿಗೆಯರು, ಶೀಲವಂತರು, ದೀಕ್ಷವಂತರು ಇತ್ಯಾದಿ. ಅವಾಗ ಅವ್ರ ವೃತ್ತಿಗಳಿದ್ದು. ಈಗ ವೃತ್ತಿ ಏನಾವ? ಈಗ ಒಂದು ವೇಳೆ ನೋಡಿದರೆ ಈಗಿನ ವೃತ್ತಿ ಏನಾವ? ನಮಗೆ ವೃತ್ತಿ ಅಂದರೆ ಕೆಲಸ. ಈಗ ನಾವೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ರೀ? ಮೊದಲು ಬಣಜಗೆರಿದ್ದವನೇ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ಬೇಕಂತಿತ್ತು, ಈಗ ಎಲ್ಲರೂ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವ ಬಣಜಗಾರನಿರ್ತಾನೆ, ಬೇರೆ ಇರ್ತಾನೆ, ಅವನು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಾನೆ.
ಮೊದಲ ಒಕ್ಕಲಿಗೆ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಒಕ್ಕಲಿಗೆ ಎದ್ದವನೇ ಒಕ್ಕಲ್ತನ ಮಾಡ್ತಿದ್ದ, ಮತ್ತೆ ಯಾರು ಮಾಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಹೊಲಗಳು ಅವನೇ ಮಾಡ್ತಿದ್ದ. ಮೊದಲ ಗಾಣಿಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಗಾಣಿಗೆ ಅಂದರೆ ಎಣ್ಣೆ ತೆಗೆಯುವ, ತೇಲ್, ಎಣ್ಣೆಯನ್ನು ತೆಗೆಯುವ, ತೇಲಿ, ಮರಾಠಿಗೆ ತೇಲಿ ಅಂತಾರಲ್ಲ. ಅವನು ಕೆಲಸ ಅದೇ ಇರ್ತಿತ್ತು. ಅವನ ಬಳಿ ಹೋಗಿ ಎಣ್ಣೆ ತೊಗೊಂಬರ್ತಿದ್ವಿ ನಾವು, ಆದ್ರೆ ಅವ್ನು ಮುಟ್ಕೊತಿದ್ದಿಲ್ಲ. ಯಾಕೆ? ಅವ ಎತ್ತುಗಳಿಗೆ ಹೊಡಿತಾನ, ಬಸವಣ್ಣಗೆ ಅವ ತ್ರಾಸ ಕೊಡ್ತಾನ, ಅವ್ನು ಪಾಪ್ಯದನ. ಆದ್ರೆ ಅವ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿದ ಎಣ್ಣೆ ಮಾತ್ರ ಬೇಕು ನಮಗೆ, ಅವನು ಮುಟ್ಕೊಳ್ಳಾರ್ದು ಎಣ್ಣೆ ತರ್ತಿದ್ವಿ. ಇರಲಿ, ಏನೇ ಒಂದು ಇರಲಿ, ಇವು ಯಾವಾಗ ಬಂದವು? ಇವು ವೃತ್ತಿ ಮೇಲೆ ಬಂದಾವ. ಇವು ಹೆಸರುಗಳು ಯಾವಾಗಿಂದ ಬಂದಾವ? ಅದು ಜಾತಿ ಅಲ್ಲ, ಅದು ಇದಲ್ಲ, ಅದು ವೃತ್ತಿ ಅದ. ಈಗ ಆ ವೃತ್ತಿಯನ್ನು ಯಾರೂ ಮಾಡಲ್ಲ. ಈಗೇನ ವೃತ್ತಿ? ಇಂಜಿನಿಯರ್, ಡಾಕ್ಟ್ರ, ಇನ್ನೇನೇನವ್ರಿ, ಏನು ಅನೇಕ ಅದಾವಲ್ಲ. ಮತ್ತು ಅವೇ ಇವಾಗ ಇದಾಗಬೇಕಲ್ಲ ನೋಡಿದ್ರೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವು ಏನೂ ನೋಡಬೇಡ್ರಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿದೇವರು ಆದೇಶ ಮಾಡ್ಯಾರ, ಅನೇಕ ಕಡೆ ಅನೇಕ ಸರಿ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಮಹಾಸನ್ನಿದೇವರು. ಅವನ್ನ ನೋಡ್ಲಕ್ಕೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗ ಡಾಕ್ಟರ್ ಬೇಕು, ಇಂಜಿನಿಯರೇ ಬೇಕಂತ ನೋಡ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಇಂಜಿನಿಯರ್ ಜಾತಿ ಏನ್ರಿ ಅದು? ಅದನ್ನು ನಾವು ನೋಡಲಾರ್ದೆ ನಾವು ಏನು ನೋಡ್ಬೇಕಂತಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಗೋತ್ರ ಸೂತ್ರವನ್ನು ನಾವು ನೋಡಬೇಕಾಗ್ತದೆ, ಮತ್ತು ಗುರುವನ್ನು ನಾವು ನೋಡಬೇಕಾಗ್ತದೆ, ಯಾವ ಪೀಠಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಾರ. ಇದು ಒಂದು ನೋಡಿದರೆ ಸಾಕು. ಅಂದರೆ ಎರಡೂ ಒಂದೇ ಆಗಬಾರ್ದು. ಪೀಠಗಳು ಒಂದಾಗಬಾರ್ದು, ಗೋತ್ರಗಳು ಒಂದಾಗಬಾರ್ದು. ಮತ್ತು ಪೀಠ ಒಂದಾದ್ರೆ ಗೋತ್ರ ಒಂದೇ ಆಗ್ತಾವೆ, ಅವು ಆಗಬಾರ್ದು. ಯಾಕಂದರೆ ಅವು ಒಂದಾದರೆ ಇದು ಬಡ್ಡಿ ಒಂದೇ ಬಡ್ಡಿ ಅಂತ ನಾವು ತಿಳ್ಕೊಬೇಕು. ನಿಮಗೆ ದೂರದಿರ್ಬೋದು, ಗೊತ್ತಿರಲೇ ಇರ್ಬೋದು ನಿಮ್ಗೆ, ಅವ್ರು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದರೆ ಅದನ್ನು ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರೆ ಬಾಕಿ ಏನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಇದನ್ನು ನೀವು ತಲೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಈ ಥರನಾಗಿ ನೀವು ಎಣ್ಣೆನ ನೋಡಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಥರನ ನೀವು ನೋಡಿಕೊಂಡ್ರೆ ಸಾಕು ಮುಂದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಭಾಳಷ್ಟು ಇದರ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಅಮೃತಾತ್ತಂ ಪ್ರಪನ್ನಾನಂ ಯಾಸು ವಿದ್ಯಾ ಪ್ರದಾಯಿನಿ ಅಹರ್ನಿಶಂ ಅಹಂ ವಂದಿ ತಾಮ್ ಈಶಾನ ಮನೋರಮಾಂ. ಆ ಒಂದು ಶಕ್ತಿಗೆ ಅಂದರೆ ತಾಯಿ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಬೇರೆಯನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ಳಾರ್ದೆ ಇಲ್ಲಿ ಶಿವಾಚಾರ್ಯರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಆ ಪರಮಾತ್ಮ ಮತ್ತು ಶಕ್ತಿ ಇಬ್ಬರೂ ಒಂದಾರೆ. ಹೇಗೆ ತತ್ವಮಸಿ ಅದ, ತತ್ ತ್ವಮ ಅಸಿ. ಅಂದರೆ ಆ ಒಂದು ಪರಮಾತ್ಮ ಮತ್ತು ಜೀವಾತ್ಮ ಒಂದು ಅಂತೇಳಿಗೇಸಿ ನಾವೇನು ತಿಳ್ಕೊಂಡ್ಗೇಸಿ ಏನು ನಾವು ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿಗೇಸಿ. ಯಾಕಂದರೆ ಆ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ಇಬ್ಬರೂ ಬೇರೆ ಅಲ್ಲ, ಇಬ್ಬರೂ ಒಂದೇದಾರ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅಂಥ ಒಂದು ಸೃಷ್ಟಿಕರ್ತೆ ಆ ಶಕ್ತಿಗೆ ಮಾತೆಗೆ ನನ್ನ ನಮಸ್ಕಾರಗಳು ಅಂತೇಳಿ ತಿಳಿಸ್ತಾ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಸಮಯ ಭಾಳ ಆಗಿದೆ. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರ ಆಶೀರ್ವಾದ, ಅವರ ವಚನಾಮೃತವನ್ನು, ಅವರ ದರ್ಶನವನ್ನು ನಾವು ನೀವೆಲ್ಲರೂ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವರ ಒಂದು ಆಶೀರ್ವಚನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೇಳೋಣ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಬಾಕಿ ಏನು ತಿಳ್ಕೊಳಕ್ಕೆ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಇವತ್ತಿನ ದಿನ ಗೋತ್ರ ಸೂತ್ರ ಒಂದಿಷ್ಟು ನೆನಪಿಟ್ಕೊಂಡು ಇದೇ ಥರ ನೀವು ಮಾಡಿದರೆ ಸಾಕು. ಬಾಕಿ ಅಂದರೆ ನಾವೇನು ಹೇಳಿವಿ ಒಂದಿಷ್ಟು ತಲೆಯಾಗಿ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ ಇವತ್ತು. ಯಾಕೆ ವಿಷಯ ಸ್ವಲ್ಪ ಶಾಸ್ತ್ರ ಇದ್ದರಿಂದ ಅದನ್ನು ತಲೆಗೆ ಹಾಕ್ಕೊಳಕ್ಕೆ ಆಗಿದ್ರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ನಾವೇನು ತಿಳ್ಕೊಬೇಕು? ಇಲ್ಲಿ ಕೇಳಿವ್ರಿ, ಈ ಕಡೆ ಬಿಟ್ಟಿವ್ರಿ. ಈ ಕಿವ್ಯಾಗ ಕೇಳಿದ್ರಿ ನೀವು ಇಷ್ಟೊತ್ತು ಹೇಳಿದ್ದು, ಮತ್ತು ಈ ಕಿವಿಯನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲೇ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿಬಿಡ್ತೀವಿ, ನಮ್ಗೆ ಯಾಕೆ ಬೇಕು ಅವೆಲ್ಲ ಅಂತ ಅನ್ಕೋಬೇಡ್ರಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಇವತ್ತು ವಿಷಯ ಇರಲಿಕ್ಕೆ ಕೂಡ ಅದು ನಾಳೆ ನಾಡದಲ್ಲಿ ವಿಷಯ. ಯಾಕಂದರೆ ರೇಣುಕರ ಯಾವ ಥರ ಪ್ರಕಟವಾದರು ಅಲ್ಲಿ ಆ ವಿಷಯ ತೊಗೊಂಡ್ರೆ ಯೋಗ್ಯ ಅನ್ನಿಸ್ತಿತ್ತು. ಆದರೆ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಸೊಲ್ಲಾಪುರದಾಗ ಕೂಡ ಅಲ್ಲೆಲ್ಲಿ ನಾನು ಕೂಡ ಈ ಒಂದು ವಿಷಯಗಳನ್ನು ಅನೇಕ ಸರಿ ತೊಗೊತಾ ಇರ್ತೀವಿ. ಮಠದಲ್ಲಿ ಆದರೂ ಕೂಡ ಹೇಳಿವಿ. ಆದರೂ ಕೂಡ ಅನೇಕ ಮಂದಿ ಮತ್ತು ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ಬೇಕು ಅದೇ ಮಾಡ್ತಾರೆ. ನೀವೇನೇ ಹೇಳ್ರಿ ನಮ್ಮನ್ನು ನಾವು ಬಿಡಲ್ರಿ. ಅದೇನಂತಾರಲ್ಲ, ಸೇಪಟ್ ಪುಟ್. ಅದೇನ ಅನ್ನಕ್ಕೆ ನಿಮ್ಗೆ ಬೇರೆ ಅನ್ನಿಸ್ಬೋದು. कुत्र्याचं सेपट पाईप असेलपर्यंत नीट असतं, पण पाईप काढल्यानंतर पण तसंच होते. तसं होऊ नये. मग तुमच्यासाठीच एवढं थोडा टाईम घेऊन, म्हणजे हा आज विषयाचा नव्हतं ते, म्हणजे त्या विषय आपल्याला लिंगोद्भव म्हणजे रेणुकांच्या मतलब रेणुक जगद्गुरुजींच्या लिंगोद्भव जेव्हा होतील, म्हणजे आज पुढे येते इथं, त्याच विषय सांगायला पाहिजे होतं. पण आता इथं आज अचानक हा विषय थोडाफार आला आहे म्हणून आपल्याला कळायला पाहिजे म्हणून तेवढं मी विषय प्रस्थापन केलेलं आहे. आज जे काय मी सांगितलं ते इकडं ऐकून इकडं सोडू नका.
बाकी सगळं सोडलं तर चालेल, पण तुमचं जे काय गोत्र सूत्र जेवढं सांगितलं आहे तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. पण तेवढ्यात लक्षात ठेवून तुम्ही पालन केलं तर अवश्य, म्हणजे काशीला आम्ही गेलो होतं, असं असं तिथं महाराजांचं प्रवचन चाललं होतं, हे ऐकलं होतं म्हणून तुम्ही लक्षात ठेवून घ्यावं. तुम्ही लक्षात ठेवून घेतलं तर तेच बरं आहे. म्हणजे ते आपल्या जीवनामध्ये हर वक्त आपल्या कामासाठी येणार आहे. बट आपण म्हणजे आपल्याला बाळांसाठी, आपल्याला मुलांसाठी, या मुलीसाठी म्हणजे नातं बघताना हे अवश्य पाहिजे आम्हाला. काही दुसरा म्हणजे तुम्ही पंचम आहे का, तुम्ही बणसगेर आहे का, तुम्ही आदी बणजे आहे का, तुम्ही अमुक आहे का, तमुक आहे का, काही विचारू नका. ते उडकत गेलं तर तुमच्या बाळांचं लग्नच होत नाही. मग तुमच्या मुलांचं लग्नच होतं, तुमच्या घरच राहावं लागेल त्याने, या मुली या मुलासू दे. मग तसंच उडकत गेलं तर काही हे होणार नाही. पण आपण स्वतः जगद्गुरू महास्वामीजींनाच सांगू लागले, हे सगळं बघायचं गरज नाही. म्हणजे आपण काय बघायला पाहिजे, तुमचे गुरु कोण आहे, तुमचं पीठ कुठल्या पीठ तुमचं आहे, म्हणजे याच्यामधून आपल्याला कळायला येतं. पीठ एक ओना, म्हणजे दोघांचं पीठ, जसा की आपलं ओटगी मठाचे जसं श्रीशैल पीठ आहे, मतलब ऋषभ गोत्र आहे, मतलब श्रीशैल पीठ दोन्हीचं एकच पीठ ओना, तेवढंच बघायला पाहिजे. आणि गोत्र पण तेवढंच होते. मग दोन्ही एक पीठ ओनलं तर दोन्हीचे गोत्र ऋषभ गोत्रच होईल. मग गोत्र म्हणजे एक रंभापुरी एक श्रीशैल असेल तर या रंभापुरी उज्जैन असेल तर चालेल, या रंभापुरी काशी असेल तर चालेल. या श्रीशैल पीठाचे म्हणजे आपण आहे, काशी पीठाचे कन्या घेऊ शकतात आपण. असं आपण घेतलं तर काही हरकत नाही. म्हणजे असंच घ्यायला पाहिजे. आपण काही पोट जाती आपण म्हणतो ना, ते काय बघू नका. तेवढंच आपण लक्षात ठेवलं तर म्हणजे आज काशीला येऊन तेवढं लक्षात ठेवून तुम्ही जायचे. एवढंच मी सांगत माझ्या 2 शब्द सन्निधींच्या चरणावरून समर्पण करू. ओम शांती शांती शांती. ಜ್ಞಾನದ ಮಹತ್ವ, ಜ್ಞಾನದ ವರ್ಚಸ್ಸು, ತೇಜಸ್ಸು ಇರೋದೇನಾದ್ರು ಎಲ್ಲರನ್ನ, ಎಲ್ಲ ಭಾಷೆ ಜನರನ್ನ, ಎಲ್ಲ ಪ್ರಾಂತದವರನ್ನ ತೋರಿಸುವಂಥ ಶಕ್ತಿ ಯಾವಾಗ ಇರ್ತದೆ ಅಂದರೆ ಅದು ಜ್ಞಾನದ ಹಸುವಿಗೆ. ಹಾಗಾಗಿ ಜ್ಞಾನದ ಹಸುವನ್ನು ನಮಗೆ ಕಲಿಸ್ತಾ ಇರುವಂತಹ, ಜ್ಞಾನದ ಹಸುವನ್ನು ನಿವಾರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಅವರ ವಿಶೇಷ ಭಾಷಣಗಳನ್ನು ಕಲಿಸಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಭಾಷೆಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಜ್ಞಾನವನ್ನು ಪ್ರದಾನ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಪೂಜ್ಯ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿಯವರಿಗೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಮತ್ತು ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಶಿರಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಎಲ್ಲರೂ ಚಪ್ಪಾಳೆ ಮುಖಾಂತರ ಮುಂದೆ ಈ ದಿನದ ಸಂಪೂರ್ಣ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿರುವಂಥ ಭಕ್ತರಿಗೆ ಗುರುಗಳಿಂದ ಶ್ರೀಲಕ್ಷಿ ಇರುತ್ತೆ. ವೀರಮಲ್ಲೇಶ್ ಹೇಮಲತಾ ಮಡಪು ಇವರು ಈ ದಿನದ ಸಂಪೂರ್ಣ ಶ್ರೀಪೀಠದಲ್ಲಿ ನಡೆಯುತ್ತಿರುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ವೇದಿಕೆ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿರತಕ್ಕಂತಹ ವೇದಭಟುಗಳು ಸ್ವಲ್ಪ ಕರಾಟಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೀತದೆ, ಸ್ವಲ್ಪ ಜಾಗ ಮಾಡಿಕೊಡ್ರಿ. ಹೇಳ್ರಿ, ಮೇಲೆ ಹೇಳ್ರಿ. ಕರ್ನಾಟಕ ಬೆಂಗಳೂರು ಗ್ರಾಮಾಂತರ ಜಿಲ್ಲೆ ದೇವನಹಳ್ಳಿ ತಾಲೂಕು ವಿಜಯಪುರ ನಗರ ವಾರಿಯರ್ಸ್ ಟೇಕ್ ವಾಂಡೋ ಅಕಾಡೆಮಿ ಬೆಂಗಳೂರು ಇವರಿಂದ ಈಗ ಕರಾಟಿ ಒಂದು ಪ್ರತಿಭೆಯನ್ನು ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಮುಂದೆ, ಸನ್ನಿಧಿಯವರ ಮುಂದೆ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದರ ಮುಖ್ಯ ರೂವಾರಿಗಳು ಆಗಿರುವ ಶಿಕ್ಷಕರಾದ ವಿ ಮುನೀಂದ್ರ ಅವರು ಎಲ್ಲ ತಯಾರಿಯನ್ನು ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗಿ ಅವರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ. ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಸಾವಧಾನ ಚಿತ್ತದಿಂದ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು
ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ತಮ್ಮಲ್ಲಿ ವಿನಂತಿ. ಭಕ್ತಾದಿಗಳು ಗದ್ದಲ ಮಾಡಬಾರ್ದು, ಕುತ್ಕೋಬೇಕು ಎಲ್ಲರೂ ಸರಿಯಾಗಿ, ಓಡಾಡಬೇಡಿ. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅತ್ಯಮೂಲ್ಯವಾದದ್ದು, ಅದನ್ನೆಲ್ಲರೂ ಸುವಿಸ್ತಾರವಾಗಿ ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. ಹರಿ ಓಂ. ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪರಮ ಪೂಜನೀಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳ ಪಾದಾರವಿಂದಗಳಿಗೆ ವಂದಿಸುತ್ತಾ, ಎಲ್ಲ ವೇದಿಕೆಯ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ ಆಸೀನರಾಗಿರುತ್ತ ಸಜ್ಜನ ಧರ್ಮನಿಷ್ಠ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಶಿರಸಾವಾಗಿ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ, ಈ ದಿನ ನಾವು ಕಳೆದ 29ನೇ ತಾರೀಕು ನೇಪಾಳದಲ್ಲಿ ನಡೆದಂಥ ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಕ್ರೀಡಾಕೂಟದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಹೀಗೆ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಊರಿಗೆ ಹೊರಡಬೇಕಾದ್ರೆ ಗುರುಗಳ ಇಚ್ಛೆ ಇರ್ಬೋದೇನೋ, ಹಾಗೆ ಶ್ರೀಮಠಕ್ಕೆ ಬಂದು ನಿನ್ನೆಯಿಂದ ಶ್ರೀಮಠದಲ್ಲಿ ಉಳಿದುಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಹಾಗೆ ಗುರುಗಳ ಇಚ್ಛೆಯಂತೆ ಅವರು ನಿಮ್ಮ ಒಂದು ಪ್ರದರ್ಶನ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಅದಕ್ಕಿಂತ ಭಾಗ್ಯ ನಮಗೆ ಮತ್ತೊಂದಿಲ್ಲ. ಶ್ರೀಗಳ ಮುಂದೆ ಆ ಒಂದು ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಲಿಕ್ಕಂಥ ಭಾಗ್ಯ ನಮಗೆ ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂಥೇಳಿ ಒಂದು ಸಣ್ಣ 5 ನಿಮಿಷ ಅಥವಾ 5-6 ನಿಮಿಷಗಳ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪ್ರದರ್ಶನವನ್ನು ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳು ತಮ್ಮ ಮುಂದೆ ತೋರಿಸ್ಪಡಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಒಂದು ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಿಕೊಂಡ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳ ಪಾದಗಳಿಗೆ ಮತ್ತೊಂದೇ ಬಾರಿ ಅವರಿಗೆ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ನಡೆಸ್ಕೊಳ್ಳಿದ್ದೀವಿ. Chariot, Kenneth, Chumui, Chichum say 1, 2, shout 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6. Snap kick 1. Strike kick 2. Inner edge 3. Outer edge 4. Roundhouse 5. Parambal 6. Change your stance. Turning round a small. Change your stance. 2. Okay, Chariot, Kenneth, back. Girls, self-defense. ಹಾಗೆ ಪ್ರಸ್ತುತ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ತಮ್ಮ ಆತ್ಮರಕ್ಷಣೆಯನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡ್ಕೋಬೋದು ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಸಣ್ಣ ತುಣುಕನ್ನು ತಮ್ಮ ಮುಂದೆ ತೋರಿಸ್ಪಡಿಸಲಿದ್ದಾರೆ. Chariot, Kenneth, Chumui, Zigzag. Up. Chariot, Kenneth, back. Forward. Chariot,
준비. 코레오 시작. Row. Chariot. Connect. Back. Chariot. Connect. Zigzag. Shout. Get up. 준비. 준비. Once again. 시작. Up. Chariot. Kenneth. Rajan. Abhishek D. Freestyle sparring. Chariot. Oh, Kenneth. ಇವರು ನೀಡ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪ್ರದರ್ಶನ ನಾವು ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ಹೋದಾಗ ಅದಕ್ಕೆ ಹೆಡ್ ಗಾರ್ಡ್ ಮತ್ತು ಚೆಸ್ಟ್ ಗಾರ್ಡ್ ಎಲ್ಲ ಇರುತ್ತೆ. ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಫೈಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಕ್ಕದನ್ನು ಹಾಗೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮುಂದೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪ್ರದರ್ಶನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಚರಿಯತ್ ಬೋಯಿಚದೆ ಚುಂಬಿ ಧನು ಅದು ಫ್ರೀ ಕೊಡು. ಕಲೆ ಎಲ್ಲ ಒಟ್ಟಿಗೆ ಸ್ವಾಮಿ ಬಂದ್ಬಿಡಿ. Form a line.
ಕರಾಡೆ ಪ್ರದರ್ಶನವನ್ನು ನೀಡಿದಂತಹ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ವಿ ಮುನೀಂದ್ರ ಶಿಕ್ಷಕರು ಹಾಗೂ ಈ ಶಿಕ್ಷಕರಿಬ್ಬರು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಬರಬೇಕಾಗಿ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ವಿ ಮುನೀಂದ್ರರವರು ಇವರು ಈ ಕರಾಟೆ ಶಿಕ್ಷಕರು. ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಅವರು ತಮ್ಮ ಪರಿಶ್ರಮ ಮತ್ತು ಅವರ ಆ ವಿದ್ಯೆಯನ್ನು ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ದಾರಿ ಎರೆದು ಅವರನ್ನು ಉತ್ತಮ ಕರಾಟೆ ಪಟುಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಶ್ರೀ ಸನ್ನಿಧಿಯವರ ಗುರುರಕ್ಷೆಯನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೂ ಉತ್ತಮವಾದ ಪ್ರದರ್ಶನ ನೀಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳು. ದಯವಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿರೋ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರು ಕೂತ್ಕೋಬೇಕು. ಒಂದು 5 ನಿಮಿಷ ಶ್ರೀ ಸನ್ನಿಧಿಯವರ ಆಶೀರ್ವಚನ ಇರುತ್ತೆ. ಈಗ ಶ್ರೀದೇವಿ ಶಾಂತಪ್ಪ ಉಮಾನಾಥಾಬಾದ್ ಇವರು ಬೆಳಗ್ಗೆ ಸನ್ನಿಧಿಯ ಜಗದ್ಗುರುಗಳ ಪಾದಪೂಜೆ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿರುತ್ತಾರೆ. ಇವರಿಗೆ ಶ್ರೀಗಳಿಂದ ಆಶೀರ್ವಾದ ಇರುತ್ತೆ. ದಯಮಾಡಿ ಅವರು ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಬಂದು ಶ್ರೀಗಳ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗಬೇಕು. ಶ್ರೀದೇವಿ ಶಾಂತಪ್ಪ ಉಮಾನಾಭಾವಿ ಇವರು ಪೂಜ್ಯರ ಪಾದಪೂಜೆಯನ್ನು ಬೆಳಗ್ಗೆ ನೆರವೇರಿಸಿರುತ್ತಾರೆ. ಇವರಿಗೆ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರಿಂದ ಗುರುಕೃಪೆ. ಇವತ್ತಿನ ಈ 4ನೇ ದಿನದ ಧರ್ಮಸಭೆಯ ಉಪದೇಶಾಮೃತವನ್ನು ಆಶೀರ್ವಚನವನ್ನು ದಯಪಾಲಿಸಬೇಕಾಗಿ ಪೂಜ್ಯ ಜಗದ್ಗುರು ಮಹಾಸನ್ನಿಧಿಯವರಲ್ಲಿ ನಾನು ಅತ್ಯಂತ ಭಕ್ತಿಪೂರ್ವಕವಾಗಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಳ್ತೇನೆ. विश्वेशलिंगसंभूतं विश्वविद्याविबोधकं विश्ववन्द्यं सदा वन्दे विश्वाराध्यं जगद्गुरुं। काशी ज्ञान सिंहासन के
सनातन गुरु परंपरा को अनंत प्रणिपात समर्पित करते हुए आज के धर्म सभा में श्री सिद्धांत शिखामणि का शक्ति स्तुति के बारे में अपने धर्म संदेश दिए हुए विद्वान डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामी जी, प्रास्ताविक प्रवचन किए हुए नवलगुंद हिरेमठ के श्री वीर बसवदेव जी, काशी वीर शैव विद्वत संघ के समस्त विद्यार्थीगण, वेद घोष किए हुए शादनगर गुरुकुल के विद्यार्थीगण, आज महास्वामी जी की पाद पूजा सेवा किए हुए श्रीदेवी साबादे, विविध प्रांतों से आए हुए समस्त सद्भक्तगण, बेंगलुरु ग्रामांतर भाग से आकर अपने कराटे प्रदर्शन किए हुए प्राध्यापक, उनके समस्त विद्यार्थीगण, विविध प्रांतों से आए हुए भक्तगण और माताओं, काशी महापीठ के जंगमबाड़ी मठ में आगे होने वाले उत्तराधिकारी पट्टाभिषेक महोत्सव के उपलक्ष्य में 41 दिन का जो धार्मिक अनुष्ठान प्रवचन चल रहा है, उसमें आज डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामी जी बहुत विस्तार से शास्त्रीय विषयों को बहुत ही सुंदर ढंग से आप लोगों को समझाने का प्रयत्न किया है। शास्त्र कठिन होता है, कथाएं बहुत सरल होती हैं। केवल कथा सुनते बैठेंगे तो शास्त्र कब सुनेंगे। इसलिए महाराज जी ने आपके समझे इस दृष्टि से बहुत उदाहरणों के द्वारा शक्ति तत्व का महत्व आप लोगों को बताया है। इस संसार में हमें कुछ भी करना होगा, हमें शक्ति की आवश्यकता होती है। आपके शरीर में शक्ति है तो आप घूम सकते हैं, काम कर सकते हैं, खा सकते हैं, पी सकते हैं, कुछ भी कर सकते हैं। यदि आप अशक्त हो जाएंगे तो आपको खाने को भी नहीं आता, पानी भी पी नहीं सकते। जब खा नहीं सकते तो पी नहीं सकते तो हजम करना तो दूरी बात है। इसलिए हर एक व्यक्ति को
शक्ति संचय करना चाहिए, शक्ति की रक्षा करना चाहिए, योग्य समय पर उसका उपयोग करना चाहिए। अभी हमारे कराटे विद्यार्थी विद्यार्थिनी अपने शरीर के अंगांगों को शक्तियुक्त बना करके यदि किसी असमय में चाहे चोर आकर के हमारे वस्तु चुरा के ले जाता है तो देखते देखते चुप बैठना नहीं, चोर को कैसे सबक सिखाना उसके बारे में अपने शक्ति का प्रयोग करके चोर को धराशायी करके चोरी का सामान कैसे वापस लेना चाहिए उन्होंने आप लोगों को दिखाया है। आजकल स्त्रियों के ऊपर बहुत सारे अतिक्रमण अनाचार होने जा रहे हैं। पुलिस आकर के आपकी रक्षा कब करेगा मालूम नहीं, लेकिन पुलिस आने से पहले आपका जो स्थिति दयनीय हो जाती है। इसलिए स्त्रियों को भी अपनी रक्षा के लिए शक्ति का संचय करना, उसका कैसे प्रयोग करना, इसको भी आज उन्होंने सिखाया है। संसार में ऐसे कोई वस्तु नहीं है जिसमें शक्ति नहीं है। शास्त्रकारों ने बताया पृथ्वी में एक शक्ति है, उसका नाम है गुरुत्वाकर्षण शक्ति। किसी वस्तु को ऊपर फेंकेंगे तो ऊपर नहीं जाता, जहां तक आपका फेंका हुआ वेग है तब तक ऊपर जाएगा, बाद में नीचे गिर जाता है। इसका कारण पृथ्वी में गुरुत्वाकर्षण शक्ति है। जल में पिंडीकरण शक्ति है। जैसे कहीं धूल गिरा हो, वहां पर एक बूंद पानी आप वहां छोड़ दीजिए, पानी अगल बगल के धूलों को इकट्ठा करके एक मिट्टी का ढेला बन जाता है। अर्थात धूली कणों को एकत्रित करने की शक्ति पानी में होता है। उसके बाद अग्नि है, अग्नि में दहन शक्ति। कोई भी वस्तु आग में डाल दीजिए, उसको जला करके भस्म कर देता है। छोटी सी भी अग्नि एक घर को जला सकता है, एक गांव को जला सकता है। यदि जंगल में आग लग जाती है तो पूरा का पूरा जंगल भस्म हो जाता है। अर्थात अग्नि में जो दाहक शक्ति है, इसलिए अग्नि से हम लोग डरते हैं। वायु में उड़ा ले जाने की, सुखाने की शक्ति है। यदि गीला कपड़ा अब बाहर टांग देंगे तो हवा लगते 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 उसका पानी सब सूख जाता है। उसी प्रकार आकाश में व्यापन शक्ति है। सब जगह व्याप करके सर्वत्र आकाश विद्यमान है। इसी प्रकार प्रपंच के प्रत्येक वस्तु में एक शक्ति है। इन सारी सृष्टि को बनाने वाला जो भगवान है, अर्थात प्रत्येक वस्तु को शक्ति विशिष्ट तत्व को जो बनाता है, उसको बनाने के उनके पास भी शक्ति जरूरत होती है।
इसलिए शंकराचार्य कहते हैं शिवशक्त्या युक्ता यदि भवति शक्तः प्रभवितुम। इतने अनेक भुवन ब्रह्मांड को भगवान शिव यदि करना चाहेगा, उसको करने की शक्ति उनके पास होनी चाहिए। इसलिए उनके पास सर्वज्ञत्व शक्ति है, सर्वकर्तृत्व शक्ति है। तो सर्वज्ञत्व सर्वकर्तृत्व शक्ति होने के कारण किस वस्तु को कैसे निर्माण करना चाहिए वो ज्ञान भी चाहिए, और उन वस्तुओं को निर्माण करने के सामग्री भी चाहिए। आप देखते हैं संसार में एक नहीं दो नहीं 84 लाख प्रकार के जीवों के शरीर हैं। उसमें मनुष्य शरीर भी एक है। प्रत्येक जीव के शरीर के जो बनावटी है, उसका निर्माण कौशल्य है, वो मानव बुद्धि के समझ में नहीं आता। शरीर के विज्ञान को समझने के लिए अभी कितने डॉक्टर्स हो गए। एक शरीर के निर्माण को जानने के लिए एक नहीं दो नहीं हजारों हजारों डॉक्टर लगे हुए हैं, फिर भी पूरा पता नहीं लग पाए। तो इसका कार्य इतना विचित्र शरीरों को निर्माण करने वाला जो भगवान होगा, किस प्राणी को उनके कर्म के अनुसार कैसा शरीर देना चाहिए, इसका ज्ञान भी चाहिए, और उस शरीर को कैसे निर्माण करना चाहिए उसकी कर्तृत्व शक्ति भी चाहिए। इसलिए कहा जाता है यामाहु सर्वलोकानां प्रकृतिम शास्त्र पारगाः ताम धर्मचारिणीं शंभोः प्रणमामि पराम शिवाम। ये जो माया है, भगवान के साथ जो माया शक्ति है, उनके साथ अविनाभाव संबंध से रहती है। दो वस्तु एक जगह रहेंगे तो उसका कोई न कोई संबंध चाहिए। संबंध के बिना दो व्यक्ति एक जगह नहीं बैठ सकते, चाहे मित्र हो सकते हैं या शत्रु भी हो सकता है, या भाव बंधु का संबंध भी हो सकता है। बिना संबंध के कोई किसी के पास जा नहीं सकता। वैसे शिव शक्ति दोनों साथ साथ रहते हैं, और एक को छोड़कर एक नहीं रह सकते। उसके लिए उदाहरण दे रहे थे हमारे वीर बसवदेव। जैसे उन्होंने कहा कि उनका जो कपड़ा सफ़ेद है, वस्त्र में जो सफ़ेदी है, उस सफ़ेदी को अलग करके वस्त्र को अलग करो, होता है क्या? उसका नैसर्गिक रंग सफ़ेद होने से उसको हटाने, उसको रंग बदल सकते हैं। सफ़ेद को लाल कर सकते हैं, सफ़ेद को पीला कर सकते हैं, लेकिन किस वस्त्र में जो रंग है उसको अलग करके कपड़ा को दिखाना मुश्किल होता है। जैसे दिया हम लोग लगाते हैं, दिया का जो प्रकाश होता है, प्रकाश को दिया को अलग अलग नहीं कर सकते। चंद्रमा और चंद्रिका को अलग नहीं कर सकते। पुष्प को सुगंध को अलग नहीं कर सकते। उसका अविनाभाव संबंध कहते हैं। अर्थात जिसके बिना जिसका अस्तित्व नहीं हो सकता, उसका नाम संबंध अविनाभाव संबंध है।
वैसे भगवान शिव के साथ शक्ति जो है अविनाभाव संबंध से रहती, इसलिए उसको इस सृष्टि के निर्माण करने के कार्य में वो प्रकृति है। यामाहु सर्वलोकानां प्रकृतिम शास्त्र पारगाः। भगवान की शक्ति को प्रकृति कहते हैं। प्रकृति का अर्थ होता है मूल कारण। तो सृष्टि का मूल कारण क्या है? प्रकृति। प्रकृति का मतलब शिव की शक्ति जो प्रकृति है, वही सृष्टि के समय में भगवान को सहधर्मचारिणी हो करके वो जैसे संकल्प करेगा वैसे शक्ति सृष्टि निर्माण करती है। महाराज जी शिव शक्ति को पति पत्नी का उदाहरण दिया। लोक में पति पत्नी भी रहते हैं, लेकिन पति जैसे कहता है ऐसे करने वाले पत्नियां बहुत कम होती। उल्टा बोलने वाली पत्नियां ज़्यादा होती है। हाँ में हाँ मिला करके आदेश का पालन करने वाले बहुत ही कम होते हैं। लेकिन भगवान शिव का एक भी आदेश का निराकरण नहीं करने वाले शक्ति जो है भगवान की शक्ति है। तो हम लोग जो नूतन दंपति जो शादी करते हैं उनको आदि दंपति की पूजा करने को बताया जाता है। यदि आपका संसार भगवान शिव के संसार के जैसे सुखमय हो, आनंदमय हो, तो आदि दंपति की पूजा करके उनका आशीर्वाद लेने की प्रक्रिया है। आशीर्वाद लेने के बाद भी कुछ लोग आशीर्वाद पूरा लेते हैं, कुछ लोग नहीं लेते, पूजा करके आ जाते हैं। तो कहने का तात्पर्य इतना ही है, भगवान के साथ रहने वाली जो शक्ति है तो भगवान के साथ अविनाभाव संबंध से रहते हैं। जैसे भगवान इच्छा किया तुरंत उसको निर्माण कर देते। उनके इच्छा का कभी अनादर नहीं करते। तो माया दो काम करते, एक जीवों को संसार में ला करके छोड़ती है, बाद में शरणागत आए हुए उन्हीं जीवों को फिर वापस भगवान तक ले आते हैं। अंतिम श्लोक में बताया, अमृतार्थम प्रपन्नानाम यासु विद्या प्रदायिनी अहर्निशमहं वंदे तामीशान मनोरमा। इस सृष्टि के सहायक भी शक्ति है और सृष्टि में आए हुए जीवों को संसार दुख से मुक्त करके भगवान शिव के साथ समरस करके उनको अमृतत्व की प्राप्ति कर देती है। इसलिए हमारे सिद्धांत को महाराज जी ने बताया शक्ति विशिष्टाद्वैत सिद्धांत। तो इसमें जीव के पास एक शक्ति होती है, भगवान शिव के पास भी एक शक्ति होती है। भगवान शिव के पास जो शक्ति उसका नाम कला है और जीव के पास जो शक्ति उसका नाम भक्ति है। कला के कारण भगवान शिव आचार्यलिंग, गुरुलिंग, शिवलिंग, जंगमलिंग, प्रसादलिंग, महालिंग का रूप धारण करता है।
भक्ति के कारण शिव का वह अंश भक्त माहेश्वर प्रसादी प्राणलिंगी शरण और ऐक्य का रूप धारण करता है। इस प्रकार शक्ति विशिष्ट जीव और शक्ति विशिष्ट शिव, भक्त रूपी शक्ति विशिष्ट जीव है, कला रूपी शक्ति विशिष्ट शिव है। इन दोनों का अद्वैत अर्थात भक्ति से आचारादि लिंगों की पूजा करते करते इनके पास जो भक्ति वो कला के रूप में परिवर्तित हो जाती है और अंग जो है लिंग रूप बन जाता है। उसको लिंगांग सामरस्य हम लोग कहते हैं। इसलिए शक्ति संसार के सृष्टि का भी कारण है और सृष्टि में रहने वाले जीव यदि साधना करके पुनर्जन्म मरण हमको नहीं चाहे करके जब भगवान की आराधना करते हैं, उनको भगवान तक ले जाकर उनके स्वरूप को समझाने का काम करते हैं। महाराज जी ने उदाहरण दिया, जैसे माता पिता से एक बच्चा का जन्म होता है, बच्चे को मालूम नहीं है मेरा पिता कौन है, लेकिन हमेशा माता के साथ बच्चा रहने के कारण वो माता को जानता है। 9 महीना माता के गर्भ में रहता है, बाद में निरंतर दिन रात माता के साथ रह करके दूध पीता है, खाना खाता है, बोलने सीखता है, सब माता के साथ सीखता है। माता का जानकर उसको किसी की ज़रूरत नहीं, खुद जानता है। लेकिन अपने पिता को जानने के लिए फिर माता के शरण में जाना पड़ता है। जैसे बच्चे के जन्म के लिए माता ही कारण है और वही माता उस बच्चे को अपने पिता तक परिचय करा करके उनके साथ अभेद करने का काम भी माता करती है। उसी प्रकार भगवान में रहने वाले जो शक्ति है, भगवान के इच्छा के अनुसार सृष्टि भी करती है और सृष्टि में आए हुए जीवों को पुनः अमृतत्व प्राप्त करने के लिए जो शक्ति के शरण में जाता है भक्ति से, उनको भगवान के स्वरूप तक पहुंचाकर उनको मुक्ति भी प्रदान करते हैं। इसलिए वीरशैव सिद्धांत में शक्ति शिव के जैसे समान रूप से हम लोग मानते हैं। जैसे भगवान शिव सच्चिदानंद रूप है, वैसे शक्ति भी सच्चिदानंद रूपिणी है। दोनों का स्वरूप एक होने से समरस रूप से रहते हैं। ऐसे शक्ति विशिष्टाद्वैत सिद्धांत को प्रतिपादन करने वाला जो श्रेष्ठ दार्शनिक ग्रंथ है, जो श्री सिद्धांत शिखामणि, उस ग्रंथ के विषय तत्व को प्रतिपादन करने से पहले शिवयोगी शिवाचार्य ने शिव का और शक्ति का जो स्तुति किया है, मंगलाचरण किया है, वैसे तो विस्तार से बहुत दिन तक मंगलाचरण में भी बैठ सकते हैं, लेकिन महाराज जी ने 2-4 दिन में मंगलाचरण का समरी के रूप में आप लोगों को बताया। कल से आगे के विषय के बारे में उनका प्रवचन हम लोग सुनेंगे। आज इस धर्म सभा में आए हुए समस्त सद्भक्तों को, वैदिक विद्वानों को, आज विशेष रूप से हैदराबाद से हमारे परमेश्वर शास्त्री जी अपने सपत्नीक काशी पधारे हैं। अभी वो लोग 11 तारीख तक यहाँ उनका निवास है। 11 तारीख को तेलंगाना आंध्र वीरशैव महासम्मेलन का कार्यक्रम रखा गया।
उसी के लिए बहुत से लोग आज से ही आना शुरू हुए हैं। तो 11 तारीख का जो कार्यक्रम होगा वो तेलंगाना आंध्र के भक्तों के कारण तेलुगु भाषा में कार्यक्रम होगा। हमारे डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य स्वामी जी तेलुगु अच्छी ढंग से जानते हैं, इसलिए उस दिन उनका तेलुगु धर्म संदेश आप लोगों को सुनने को अवश्य मिलेगा। आज के सभी भक्तों को फिर एक बार मंगलाशीर्वाद प्रदान करते हुए अभी तुलाभार होगा। सभी भक्त लोग उसमें उपस्थित हो करके महामंगल आरती होगी। उसके बाद जिसका भी प्रसाद नहीं हुआ है वो प्रसाद ग्रहण करें। इन्हीं वचनों के साथ आज का आशीर्वचन पूर्ण करते हैं। ओम शांति शांति शांति। जय मंगलम जय हर नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव हर। जय मंगलम जय हर नमः पार्वती पतये शिव हर हर महादेव। श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। काशी विशालाक्षी अन्नपूर्णा समेत विश्वनाथ भगवान की जय। जगद्गुरु विश्वाराध्य शिवाचार्य महाराज की जय। जय मंगलम जय हर नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव हर। श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम। श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम। विश्वेशजाताय विश्वादिबीजाय श्री विश्ववन्द्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम। चरवृन्दवन्द्याय मंगलम वर चरणीतिबोधाय मंगलम। गुरुरूपधाराय गुरुराजराजाय परिभूत देहाय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम। श्री विश्वाराध्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम। भवमूलभङ्गाय मंगलम शिव शिवलिङ्गसङ्गाय मंगलम। भवमङ्गलाय शिवपिङ्गलोराय कविमङ्गसेव्याय मंगलम शिव विश्वैकपालाय मंगलम। काशी
मङ्गलम् कवि काशीनाथेशाय मङ्गलम् क्लेशापहाराय पाशप्रमोचाय श्रीशान्तिमान्याय मङ्गलम् शिव विश्वैकपालाय मङ्गलम् शिव विश्वैकपालाय मङ्गलम् शिव विश्वैकपालाय मङ्गलम् विश्वेशलिङ्गसम्भूतम् विश्वविद्याविबोधकम् विश्ववन्द्यम् सदा वन्दे विश्वाराध्यम् जगद्गुरुम् कृपाकरम् जगद्गुरुम् ज्ञानसिंहासनेश्वरम् श्रीकरम् चन्द्रशेखरम् वन्दे द्वितीयरेणुकम् जयमङ्गलम् जय नमः पार्वतीपतये शिव हर हर महादेव श्री जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय काशी विशालाक्षी अन्नपूर्णा समेत विश्वनाथ भगवान की जय जगद्गुरु विश्वाराध्य शिवाचार्य महाराज की जय जगद्गुरु विश्वेश्वर शिवाचार्य महाराज की जय जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज की जय